दिलाय आजच्या या मीटिंगला कनेक्ट होण्यासाठी. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव गणेश लहारे, प्रॉपर पुण्यातून आहे. आज जसं तुम्ही मीटिंग अटेंड करतात, मला मागच्या काही दिवसापूर्वी माझ्या मित्र नातेवाईकांकडून कळालं होतं. का? कारण की आज जर बघितलं मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्ती एक्स्ट्रा इन्कम आणि आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बाहेर पडतोय. पण जर विचार केला तर खरंच त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे का? कारण की जर लिटरली बघितलं, आज तुम्ही ज्या व्यक्तीला ऐकताय, जो व्यक्ती मी फॉर एक्झाम्पल तुमच्याशी जो बोलतोय, या व्यक्तीला ऐकण्यासाठी लोक ऑलरेडी 2-2, 2,500, 5,000, 5,000 रुपये तिकीट पे करतात. आणि तुमच्या समोर आजचा हा प्रोग्राम पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कारण की लिमिटेड सीट्स मध्येच तुम्हाला हा प्रोग्राम अरेंज केला. अदरवाईज या मीटिंग 1,000-1,500 लोकांमध्ये पण होतात. तर मला एकच सांगायचंय, आज आपण जे डिस्कस करणार आहोत, साधारणतः 1 तासाची आपली मीटिंग असेल. जर प्रॉपरली सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, मी जे पण तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय, हे जर व्यवस्थितपणे जर ऐकलं तर मला गॅरंटी आहे आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि आजच्या डेटला जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे. पैसा प्रत्येकाला पाहिजे. आणि आज जर बघितलं, बाहेर मार्केटमध्ये लॉकडाऊन आहेत, घराच्या बाहेर कोणी पडू शकत नाही. अशा वातावरणामध्ये जर बघितलं तर गव्हर्नमेंटने पण डिक्लेअर केले, साधारणतः जर बघितलं 2 ते 3 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. यामध्ये गव्हर्नमेंट काहीच करू शकत नाही, कारण की रिसेशन आणि जगावरती जे संकट आले, हे संकट फार मोठं आहे. तर अशा पण परिस्थितीमध्ये जसं आपण म्हणतोय की होऊ शकतं, काही लोक शेती करत असतील, काही लोक नोकरी करत असतील, काही लोक व्यवसाय उद्योगधंदा काहीतरी चालू असेल आणि काहीच नसेल. तर या प्रत्येकांसाठी जर आपण विचार केला तर पैशाची गरज आपल्या प्रत्येकाला आहे. आणि म्हणून तुम्हाला ज्या पण व्यक्तीने कनेक्ट केलंय, तो तुमच्याकडनं काही घेण्यासाठी नाही आला, बिलकुलही नाही. त्याला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाहीत. तो फक्त तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलाय. कारण की त्याला एकच वाटतंय, या वातावरणामध्ये पण माझा मित्र असेल, माझा नातेवाईक असेल, या प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज पडणार आहे, प्रत्येक व्यक्तीला एक्स्ट्रा इन्कमची गरज पडणार आहे. आणि हा पैसा कसा मिळवायचा? कारण की आजच्या डेटला जर बघितलं तर मार्केटमध्ये पैसा कमवण्याचे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुम्ही नोकरी करताय, तुम्ही व्यवसाय उद्योगधंदा करताय, तुम्ही शेती करताय. पण एकंदरीत जर विचार केला तर संपूर्ण मार्केट आज जर बघितलं तर जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये कोरोनाने जे थैमान घातलंय, प्रत्येक व्यक्ती आज घरामध्ये बसून आहे. प्रत्येकाचा इन्कम स्टॉप झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकमेव इंडस्ट्री आहे, जी इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या लेवलला ग्रो करणार, जिच्या माध्यमातून इंडियाला फार मोठ्या लेवलची आर्थिक चालना मिळणार. आणि तेच प्रेझेंटेशन, तोच प्रोग्राम ऐकण्यासाठी तुमचा मित्र नातेवाईक ज्याने तुम्हाला ही लिंक पाठवली की आजच्या मीटिंगला कनेक्ट हो. तर सिंपल माझा सांगण्याचा, मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी माझा एकच पर्पज आहे. जसं एक्झाम्पल आहे की बाबा एक पाण्याची बॉटल आहे, मला जर पाण्याची गरज आहे आणि जर मी तिचं झाकण लावून जर समुद्रामध्ये फेकली तर ती भरणार नाही. मला जर पाण्याची गरज आहे तर मला तिचं झाकण ओपन करून मला पाण्यामध्ये टाकावं लागेल. मग सिंपल आहे, आपला जो माइंड आहे, मला जे तुमच्यापर्यंत सांगायचंय, हे जर तुम्ही ओपन माइंडने जर ऐकलं, तुमचा माइंड जर ओपन ठेवला, होऊ शकतं हे प्रेझेंटेशन चालू असताना तुमच्या माइंडमध्ये बऱ्याचशा शंका तयार होतील, बरेचसे प्रश्न तयार होतील. तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार, पण हा प्रोग्राम संपल्यानंतर तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता. पण जसं मी सांगत होतो की बॉटलचं झाकण लावून जर समुद्रात फेकली तर ती भरली जाणार नाही. मग आतापर्यंत जो आपला माइंड आहे, गरिबीमध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये, अडचणीमध्ये जे लहानचं मोठं आपण झालोय, जे प्रॉब्लेम आपण आतापर्यंत फेस केलेत, जसं म्हटलं जातं की कान असेल, नाक असेल, डोळे असेल, जिभा असेल, त्वचा असेल, याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या शरीरामध्ये फक्त निगेटिव्ह विचार गेलेत, फक्त घाणेरडे विचार गेलेत. आणि हे निगेटिव्ह विचार जाऊन आपल्या डोक्याची कचराकुंडी झाली. तर मी जो प्रोग्राम आज तुमच्यापर्यंत डिस्कस करतोय, हा प्रोग्राम ऐकण्याच्या अगोदर जसं मला माझे मित्र नातेवाईक घेऊन गेले होते, तर साधारणतः 2 ते 2,500 पब्लिक होती. आज आपण 10-15 लोक मोबाईल स्क्रीनवरती बघतोय. तर मी जो प्रोग्राम बघायला गेलो होतो, 2 ते 2,500 लोकांमध्ये मी हा प्रोग्राम बघितला. आणि ज्यावेळेस समोर बोलत होती, लोक बोलत होती, मी ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. आणि माइंडमध्ये एक युगो होता माझ्या, कारण की शिक्षण बीकॉम कम्प्लीट झालं होतं, ग्रॅज्युएशन सीए कम्प्लीट करत होतो. 2011 मध्ये पुण्यामध्ये ज्यावेळेस 17,000 रुपये सॅलरी होती, तर आजपर्यंत जॉब केला असता तर 50-60 हजार सॅलरी मला आरामात मिळाली असती. तर त्यावेळेस मला असं वाटत होतं की 17,000चा जॉब आहे, एसी केबिन आहेत, आता खाली 15-20 लोकांचा स्टाफ आहे, आणि मला असं वाटत होतं की मी खूप काही आहे. पण ज्यावेळेस मी त्या लोकांना ऐकलं, पूर्ण प्रोग्राम ज्यावेळेस मी व्यवस्थित समजून घेतला, त्यावेळेस माझं डोकं हँग झालं. कारण की मला एकच गोष्ट कळाली, ज्या 10-15-20,000 रुपयासाठी आपण महिनाभर कष्ट करतोय, आयुष्यभर त्रास घेतोय, जे 1,00,000-1.5 लाख रुपये कमावण्यासाठी, पण मार्केटमध्ये अशी पण लोक आहेत जे हेच पैसे मिनिटाला कमावतात. मार्केटमधले अशी पण काही लोक आहेत जो हा पैसा लाखो करोडो रुपये सेकंदाला कमावतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात बदल काय? तर त्यावेळेस मी ते ऐकण्यासाठी तयार झालो. जसं आपण म्हणतो की मंदिरात जर जायचं असेल तर आपण चप्पल बाहेर काढतो. का काढतो? तर आपल्याला माहिती आहे धार्मिक स्थळ आहेत, आपण चप्पल घेऊन जाऊ शकत नाही, एक निगेटिव्ह थॉट आहे. मग जर आज आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं घ्यायचं असेल तर होऊ शकतं आपल्या या माइंडमध्ये निगेटिव्ह कचरा असेल, निगेटिव्ह थॉट असेल,
तर 100% असणार. कारण की लहानपणापासून जे विचार ऐकलेले ते एकाच दिवसामध्ये निघणार नाहीत, त्याला निघण्यासाठी थोडासा वेळ लागेल. पण जर माझं डिस्कशन होईपर्यंत जर हा प्रोग्राम तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर ऐकला आणि समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, तर शेवटपर्यंत हा प्रोग्राम संपेपर्यंत तुमच्या लाईफमध्ये फक्त पैशाचेच प्रॉब्लेम नाही, तर जसं आपण म्हणतो ना, आयुष्यात जे दुःख आहे, जे गरिबी आहे, जे त्रास आहे, याच्यातून बाहेर पडण्याचं एक सोल्युशन मिळणार. का सांगतोय? कारण की आज पैसा आल्यानंतर लोकांच्या लाईफमध्ये ज्या गरजा असतात, जी स्वप्न असतात, ऑलमोस्ट ती स्वप्न माझ्या लाईफ मधली सगळी कंप्लीट झाली. आणि जो प्रोग्राम मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, या प्रोग्रामच्या माध्यमातून ही सगळी स्वप्न कंप्लीट होऊ शकतात. तर पुन्हा माझी रिक्वेस्ट आहे, मी तुमचा सगळ्यांचा व्हॉइस म्यूट ठेवणार. एक प्रेझेंटेशन मी तुमच्या स्क्रीनवरती शेअर करतोय. ते प्रेझेंटेशन आपण प्रॉपर लेवलला समजून घेऊया आणि जे पण तुमचे क्वेश्चन तयार होतील त्या क्वेश्चनचं मी तुम्हाला शेवटी आन्सर द्यायला तयार आहे. तर आपण त्या प्रोग्रामला सुरुवात करूया. ज्या इंडस्ट्रीमुळे माझं आयुष्य बदललं, ज्या इंडस्ट्रीमुळे माझ्यासारख्या लाखो लोकांचं आयुष्य बदललं, नक्की ती इंडस्ट्री आहे तरी कोणती? तर आजच्या डेटला जर बघितलं, स्क्रीन दिसते तुम्हाला प्रत्येकाला? ओके. तर या इंडस्ट्रीमध्ये, या प्रोग्राम मध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे. जो फोटो मध्ये दिसतोय तो मीच आहे. नाव गणेश लहारे. बेसिक पुण्यातनं काम करतोय मित्रांनो. या इंडस्ट्रीला सुरुवात करून साधारणतः 3 वर्ष कंप्लीट झाले. नक्की इंडस्ट्री का गरजेची आहे, तर आपण तिचा थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊया. तर आजच्या डेटला जर बघितलं तर नक्कीच तुमच्या आजूबाजूला कुठलाही आवाज नसेल, तुम्ही मोबाईल एका चांगल्या सेफ ठिकाणी ठेवला असेल, ज्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि हे प्रेझेंटेशन आपल्याला प्रॉपर लेवलला समजून घेतंय. तर आजच्या डेटला जर बघितलं, प्रत्येक व्यक्ती मार्केटमध्ये धावपळ करतोय सक्सेस बनण्यासाठी. एक शर्यत लागली, हा माणूस पळतोय, हा म्हणजेच आपण आहोत. आपण प्रत्येक जण ज्या मार्केटमध्ये पळतोय, ज्या धावपळीमध्ये पळतोय, तर ही सक्सेस बनणं एक्झॅक्टली काय? तर आपल्या लाईफमध्ये पाहिजे आपल्याला पैसा. पैसा आल्यानंतर आपण असं समजू शकतो की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण आजच्या डेटला जर बघितलं, जसं एक एक्झाम्पल आहे की या स्क्रीनवरती काही ठराविक लोक आहेत जे आपल्यासारखे सर्वसाधारण आहेत. दिवसाचे 24 तास त्यांच्याकडे पण आहेत, दिवसाचे 24 तास माझ्याकडे पण आहेत. मग आपल्यापैकीच ही काही लोक आहेत, जर एकंदरीत विचार केला तर मिनिटाला, सेकंदाला लाखो आणि करोडो रुपये कमवतात. आणि आपण जर बघितलं तर महिनाभर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपल्या अकाउंटला कुठेतरी महिन्याला साधारणतः 15-20 हजार रुपये येतात. यापैकी एक एक्झाम्पल आहेत मित्रांनो, ते म्हणजे अंबानी फॅमिली. आज जर बघितलं, आपल्या प्रत्येकाला माहितीच आहे की मुंबईमध्ये फार जबरदस्त लेवलला घर आहेत, ज्याचे 700 रूम आहेत. ज्या घरामध्ये राहतात त्या घराचं इंटेरियर असेल, ज्या फ्लाईट मध्ये फिरतात असे साधारणतः 3 फ्लाईट आहेत. आणि हाच तो माणूस आहे जो आपल्या बायकोला तिच्या बर्थडेच्या दिवशी एक हेलिकॉप्टर गिफ्ट करतो. हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण की जर बघितलं, सक्सेस ज्या रेसमध्ये आपण पळतोय, जे सक्सेस आपल्याला बनायचे, तर सक्सेस यालाच म्हणू शकतो की ज्या ठिकाणी आपण राहतोय, ज्या गावामध्ये, ज्या सोसायटीमध्ये, ज्या कॉलनीमध्ये आपण राहतोय, तिथे आपलं एक चांगलं घर पाहिजे. त्यानंतर जर बघितलं तर स्वप्न, जसं मी सांगत होतो की एक चांगलं आलिशान घर पाहिजे. या ठिकाणी एक मोठा रो हाऊस दाखवलाय, एक बंगलो दाखवलाय. आपलं एवढं स्वप्न नाहीये एवढा मोठा रो हाऊस पाहिजे किंवा एवढा मोठा बंगलो पाहिजे. पण एक सर्वसाधारण माणसाचं स्वप्न असतं की ऍटलीस्ट एक 1 BHK पाहिजे, एक 20, 25, 50 लाखापर्यंत आपलं एक स्वतःचं घर पाहिजे. आणि हे स्वतःचं हवंय, बँकेकडून कर्ज काढून नकोय किंवा आई वडिलांनी बांधलंय आणि त्याच्यानंतर ते माझ्या नावावरती येणार आहे असं पण घर नकोय. तर मला माझ्या हिमतीवरती, मला माझ्या हिमतीवरती एक घर पाहिजे. स्क्रीन दिसते तुम्हाला प्रत्येकाला? ओके. ओमकेश सर स्क्रीन दिसत नाही, बाकीच्यांना दिसते. कदम सर स्क्रीन दिसते प्रत्येकाला? येस सर. ओके. तर आपल्या प्रत्येकाला घर पाहिजे, एक साधारणतः 20, 25, 50 लाखापर्यंत. त्यानंतर जर बघितलं तर त्या घरासमोर एक छोटीशी कार पाहिजे. या ठिकाणी पिक्चर मध्ये मर्सिडीज दाखवली. प्रत्येकाला वाटतंय की मर्सिडीज यायला पाहिजे, पण खरंच विचार करा की ज्या पद्धतीमध्ये आपण काम करतोय, ज्या पेमेंटवरती आपण काम करतोय, त्या पेमेंटमध्ये खरंच या मर्सिडीजचं टायर तरी येईल का? आज जर बघितलं तर ही जी कार आहे किंवा हे जे घर आहेत, हे जे स्वप्न आहेत, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पण धावपळ करत होतो, मी पण स्ट्रगल करत होतो. त्यानंतर जर बघितलं तर फॅमिलीकडे गोल्ड पाहिजे. त्यानंतर जर बघितलं तर आपल्या फॅमिलीला एक चांगली विमानाची टूर पण मिळाली पाहिजे, हे पण एक स्वप्न आहे आपलं, मिळायलाच पाहिजे नक्कीच आपल्या फॅमिलीला. त्यानंतर जर बघितलं एक फायनान्शियल फ्रीडम, पैसा आल्यानंतर आयुष्यामध्ये फ्रीडम पण गरजेचं आहे. फक्त पैशासाठी काम करतोय पण खरंच तो पैसा येतोय का? पैसा आल्यानंतर खरंच आपल्याला ते फ्रीडम मिळतंय का? किंवा खरंच ते स्वप्न पूर्ण होत आहे का? किंवा जर बघितलं, जसं आपण म्हणतो की बाबा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांचं एक चांगलं एज्युकेशन पण झालं पाहिजे. मग जर एकंदरीत जर बघितलं आपण, तर आपल्या फॅमिलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला या बेसिक गोष्टीची गरज आहे. पैसा पाहिजे,
आणि पैसा आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये कम्प्लीट होणार. पण मित्रांनो, माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे, जे पण या स्क्रीनवरती तुम्ही प्रोग्राम बघताय त्या प्रत्येकाला माझा एक प्रश्न आहे की ज्या स्वप्नासाठी आपण काम करतोय, ज्या स्वप्नासाठी आपण धावपळ करतोय, खरंच ही स्वप्न आपली पूर्ण होतात का? आणि जर होत असेल, ज्यांची पण होतात, त्यांच्या लाईफमध्ये काय आहेत, कुठला बिझनेस करतात, काय करतात, हे पण फार इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या पद्धतीने आपण स्ट्रगल करतोय, ज्या पद्धतीने आपण मेहनत करतोय, तर आपली स्वप्न का पूर्ण होत नाही? कारण की जर बघितलं, जसं म्हटलं जातंय की बाबा एक सिंगल बकेट आहे, एक्झाम्पल दाखवतोय, एक बकेट आहे आणि जिला जर बघितलं तर एक साधारणतः 5, 10, 15 प्रकारचे होल पडले. तुम्ही तिच्यामध्ये किती पण पाणी भरण्याचा प्रयत्न करा, पाणी थांबणार नाहीये. किती पण पाणी टाका तुम्ही तिच्यामध्ये. मग आज आपल्या आयुष्याचं गणित असंच आहे. ती बकेट म्हणजे आपलं इन्कम आहे, जे महिन्याला 10, 15, 20 हजार रुपये आपण जे कमवतोय. आणि त्या बकेटला जे होल पडलेत ना, ते होल म्हणजे आपले बेसिक नीड आहे. आपले डेलीचे खर्च आहेत, महिन्याचे खर्च आहेत, रूम भाडा असेल, किराण्याचा खर्च असेल. त्यानंतर जर बघितलं, नेक्स्ट या ठिकाणी दाखवलंय मुलांचं एज्युकेशन असेल. त्यानंतर जर बघितलं, अचानक हेल्थ प्रॉब्लेम येतात, कुठले पण आजारपणाचे प्रॉब्लेम आयुष्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर जर बघितलं तर लोन आहे, कर्ज असतात. आणि मग आपण विचार करू शकतो की स्वप्न. पण आजच्या डेटला जर बघितलं, ज्या इन्कम साठी आपण काम करतोय, ज्या बकेटमध्ये जी इन्कम आपण घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या बकेटला जर एवढे जर होल पडलेले असेल, तर त्या बकेटमध्ये पाणी कधीच थांबणार नाही. म्हणजे महिन्याला 15-20 हजार रुपये आपण कमवतोय, त्या बकेटला आपले एवढे होल आहेत. पैसा येण्याचा मार्ग एकच आहे, जाण्याचे मार्ग 1000 आहेत. मग विचार करा, कधी आपले स्वप्न पूर्ण होतील का? जो पण आपला पैसा येतोय, तो पूर्ण पैसा आपल्या बेसिक नीड मध्ये संपतोय, आपल्या दैनंदिन गरजेमध्ये संपतोय. मग आयुष्यात आपल्याला वाटतंय की मला आयुष्यात स्वप्न अचीव करायचे, स्वप्न आपण फार एंडिंगला घेतले का? कारण की जर बघितलं, आपल्या बेसिक नीड काय आहे, तर या ठिकाणी दाखवले 2 व्हीलर पाहिजे साधारणतः 50-1 लाखापर्यंत, एक छोटीशी 4 व्हीलर पाहिजे जी मिनिमम 6 लाखापर्यंत असेल, स्वतःचं घर पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, मुलांचे एज्युकेशन साठी पैसा पाहिजे, आणि मुलांच्या लग्नासाठी पैसा पाहिजे. आणि उरल्यानंतर एक्स्ट्रा इन्कम, जो अचानक आपल्या आयुष्यामध्ये कुठला प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही, अशा वेळेसाठी आपल्याकडे पैसा पाहिजे. तर या अमाऊंटचा जर कॅल्क्युलेशन काढलं तर साधारणतः 1 ते 5 करोड. आणि मित्रांनो, मी स्वप्न नाही सांगत, की आपल्या गरजा आहेत. बऱ्याच लोकांना वाटेल की 2 व्हीलर घेणे स्वप्न आहे, बिलकुल पण नाही. 2 व्हीलर ही आजच्या डेटला गरज आहे. आजच्या ज्या वातावरणामध्ये आपण फिरतोय, 4 व्हीलर सारखी एक गरज आहे. आपलं स्वतःचं एक घर पाहिजे, गरज आहे. आणि फक्त गरजच सांगतोय मी, या गरजेचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर मिनिमम 1 ते 5 करोड. पण आज जर बघितलं, 99% लोक अशी आहेत जी मार्केटमध्ये स्ट्रगल करतात, धावपळ करतात, पण या बेसिक नीड देखील आपल्या कम्प्लीट होऊ शकत नाही. का कम्प्लीट होत नाही? कारण की जर बघितलं तर तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपल्या करिअरला स्टार्ट करतो वयवर्ष 20 मध्ये. वयवर्ष 20 मध्ये आपण पैसा कमवायला सुरुवात करतो. जन्म झाल्यानंतर 5 वर्ष जातात, 5 वर्षानंतर आपण एज्युकेशन घ्यायला सुरुवात करतो, 15 वर्ष एज्युकेशन घेतो, आणि वयवर्ष 20 झाल्यानंतर आपलं एज्युकेशन कम्प्लीट होतं, आणि कुठेतरी आपल्याला कळतं की आता आपल्या डोक्यावरती गरजा आहेत, आपल्या डोक्यावरती जबाबदारी आल्या, आणि त्या जबाबदाऱ्यासाठी आपल्याला काम करायचंय. आणि कळत नकळत त्या जबाबदाऱ्यासाठी आपण बाहेर पडायला लागतो. आणि या जबाबदाऱ्यामध्ये काम करत 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 आपण विसरून जातो की आपली एक रिटायरमेंट पण आहे, जी असते मिनिमम 60 मध्ये. मग जर बघितलं, 20 मध्ये आपण आपल्या करिअरला स्टार्ट करतो, 60 मध्ये आपले रिटायरमेंट असते, तर जे 40 वर्ष आहेत आपल्या आयुष्यातले, तर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे 40 वर्ष, मी अजून खूप काही अचीव करू शकतो, मी खूप काही मिळू शकतो. बिलकुल पण नाही. हा आपला एक गैरसमज आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या हातामध्ये 40 वर्ष आहेत, बिलकुल पण नाही मित्रांनो. या 40 वर्षाचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर आपले मुलांचं एज्युकेशन असेल, स्वतःचं लग्न असेल किंवा मुलांचं लग्न असेल, आणि मग एखादं घर, हे 40 वर्ष या स्वप्नासाठी बिलकुलही पुरेसे नाहीयेत. जो पण पैसा येतोय, हा पैसा सगळा या छोट्या मोठ्या अमाऊंट मध्ये संपून जातोय. मग आज जर बघितलं, जसं आपल्याला वाटतंय की बाबा हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे, या गरजा आपल्याला पूर्ण करायच्या, आणि या स्वप्नासाठी, या गरजेसाठी आपण मार्केटमध्ये धावपळ करतो. तर या ठिकाणी जर बघितलं, हे काही पेपर कटिंग आहे, जिथं दाखवलंय की 8वी पास शिपायाची जागा निघाली, म्हणजे एका चपराशीची जागा निघाली. पण लिटरली त्या ठिकाणी जर बघितलं तर इंजिनियर लोक जात आहेत, बीकॉम होल्डर जात आहेत, MCA झालेले जात आहेत, MBA झालेले जात आहेत. हे का? कारण की आज आपल्याला जर बघितलंय तर ज्या स्वप्नासाठी आपण एज्युकेशन घेतलंय, ज्या स्वप्नासाठी आपण बाहेर पडतोय, जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, ज्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलंय, खरंच आपण ह्या पैशामध्ये त्यांचा उदरनिर्वाह करू शकतो का? त्यानंतर जर बघितलं, बेरोजगारीचा आलेख वाढत चाललाय. आजच्या डेटला जर बघितलं, जसं फायनान्शियल सिच्युएशन प्रत्येक व्यक्तीची आज वीक आहे, कळत नाही नक्की काय करायला पाहिजे. त्यामुळे दैनंदिन आलेख आजच्या डेटला वाढत चाललाय.
मग आज जर बघितलं 5 जागा निघाल्यानंतर 500 ऍप्लिकेशन येतात, 50 जागा निघाल्यानंतर 5000 त्या ठिकाणी ऍप्लिकेशन येतात. गव्हर्नमेंट पण कन्फ्युज आहे जॉब नक्की द्यायचा कोणाला. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला एक चांगल्या पद्धतीची लाईफ जगायची असेल तर या ठिकाणी दाखवलंय पुन्हा की जर्मनी में नोकरिया कर रहे रोबोट. हे पेपर कटिंग दाखवतोय तुम्हाला. का? कारण की आजच्या डेटला जर बघितलं टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली की येणाऱ्या काळामध्ये, जसं जुन्या काळामध्ये आपल्याला प्रत्येकाला माहिती असेल, आपले आजी आजोबा जुने जे काम करायचे तर शेतातून पाणी काढण्यासाठी मोटर असायची. नंतर मोटर आली त्यावेळेस त्या लोकांना कामावरून काढण्यात आलं. म्हणजे साधारणतः 5-10 लोकांचं काम एका मिनिटामध्ये एक बटन स्टार्ट केल्यानंतर मोटर थ्रू चालू झालं. त्यानंतर जर बघितलं तर बँकेमध्ये जुन्या काळामध्ये कारकून असायचे, हाताने हँडरायटिंग असायचं सगळं. आजच्या डेटला कम्प्युटर आलेत त्यामुळे लोकांना जॉब राहिले नाहीत, इथून पण लोकांना कामावरून काढण्यात आलं. आणि इथून पुढचा काळ फार भयानक आहे. येणाऱ्या काळामध्ये कंपनीमध्ये काम करण्यासाठी वर्करची गरज नसणार, फक्त रोबोट टेक्नॉलॉजी असणार. आणि ऑलरेडी जर्मनी असेल, जपान असेल, चायनामध्ये असेल, या सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. याचा अर्थ असा नाही की इंडियामध्ये नाहीत, इंडियामध्ये पण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आजच्या डेटला रोबोट आहेत. 10 माणसाचं काम जर एक रोबोट करत असेल तर 10 माणसांना जे पेमेंट द्यायचंय तर कंपनीचा तो पैसा सेव्ह होतो. आणि म्हणून कंपनी इथून पुढच्या काळामध्ये रोबोट टेक्नॉलॉजी आणणार. मग आपलं काय? ज्या परिस्थितीमध्ये आपले स्वप्न आहेत, आपले गरजा आहेत, आजच्या डेटला जसं बघितलंय की सरकारी नोकरीवरती पण बंदी आली, मग काम करणार कुठे आपण? आपल्यासाठी सेफ प्लॅटफॉर्म कुठला आहे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट जर बघितलं तर या ठिकाणी दाखवलंय की लॉकडाऊन मुळे 12,000 करोड लोकांच्या नोकऱ्या जाणार. तर 100% जाणार. हा कदम सर बोला. सर वेटिंगवर काही लोक आहेत सर, इन केलेत सगळे. आजच्या डेटला जर बघितलं तर 12 करोड लोकांच्या नोकऱ्या जाणार. हे मी नाही सांगत आहे, हे आता 2 दिवसापूर्वी एक न्यूजला आलं होतं. त्याचा जस्ट एक स्क्रीनशॉट काढून मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की लॉकडाऊन मुळे जगावरती जे संकट आलेत हे संकट कधीच न मिटणार आहेत. आणि हे संकट जर मिटवायचं असेल तर आपण 8 तास 10 नोकरी करून हे जगावरचं संकट नाही मिटू शकत. मग जर हे संकट आपल्याला जर मिटवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर या ठिकाणी ही जी कॉम्प्रोमाइज लाईफ आहे, या कॉम्प्रोमाइज लाईफ मधून आपल्याला पहिलं बाहेर पडावं लागेल. आज कळत न कळत आपल्या अवतीभोवती प्रत्येक व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये फिरतो. आज इच्छा नाही आपल्या कुणाची, आपल्याला वाटतंय की आयुष्यात आपले फार मोठे स्वप्न आपल्याला अचीव करायचे, पण का पूर्ण होत नाही? किंवा या कॉम्प्रोमाइज लाईफ मध्ये आपण का जीवन जगतोय? आयुष्यात तर गरजा फार मोठे आहेत, स्वप्न फार मोठे आहेत. आयुष्यात स्वप्न आणि गरजा पूर्ण आपल्याला करायच्यात. मग या कॉम्प्रोमाइज लाईफ मधून बाहेर निघलं तर आपल्याला त्याच्यासाठी साधारणतः 1 लाख रुपये पाहिजे, जे महिन्याला पाहिजेत. आणि इथं दाखवलंय की 2020 पर्यंत पाहिजे. तर आज मला असं वाटतंय की या कोरोनाच्या वातावरणामध्ये 2020 असाच संपून जाईल. पण जर आपण सर्व्हिस करत असेल, आपण जर जॉब करत असेल तर जॉब मध्ये 2020 एंडिंग पर्यंत 1 लाख रुपये कमवणं पॉसिबल आहेत का? मी ज्यावेळेस हा प्रोग्राम बघत होतो, ही स्लाइड ज्यावेळेस मी बघत होतो त्यावेळेस माझं बोट वर झालं होतं. कारण की मी हात वर केला होता, म्हटलं डेफिनेटली की 2020 पर्यंत मी माझ्या जॉब मधून माझी सॅलरी 1 लाख रुपयापर्यंत करणार. पण दुसरा क्वेश्चन मला हा होता की जॉब आजच्या डेटला सेफ नाहीयेत. कधीही कुठल्याही कंपनीतला मालक सांगू शकतो की उद्या तुम्ही कामावर न निघायचं. नंतर विचार केला की जॉब आपल्यासाठी सेफ नाही. मग एक प्रोफेशन आहे, जसं की डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, वेगवेगळ्या फील्ड मधली लोक असतात. यांच्या समोर जर आपण विचार केला ऑप्शन की बाबा जॉबच्या माध्यमातून नाही पण बिझनेसच्या माध्यमातून होतंय का बघूया. पण बिझनेसच्या माध्यमातून जर करायचं म्हटलं तर या ठिकाणी बिझनेसमध्ये पण रिस्क आहे, प्रोफेशन मध्ये पण रिस्क आहे. पण तिसरं ऑप्शन आपल्याकडे येते, त्याला जर बघितलं तर तो म्हणजे बिझनेस. स्लाइड दिसते प्रत्येकाला? स्टॉप तरी सर. ओके, प्रोफेशनचा कट नाही झालं. एकच मिनिट. तिसरं ऑप्शन आहेत आपल्याकडे बिझनेस. बिझनेस 2 प्रकारचे येतात. एक येतो ट्रॅडिशनल बिझनेस आणि दुसरा येतो डायरेक्ट सेलिंग बिझनेस. बिझनेस 2 प्रकारचे असतात. आज आपल्या अवतीभोवती आपण बरेच लोक बिझनेस ऐकतो. प्रत्येकाला माहिती आहे की बिझनेस केला पाहिजे. तर बिझनेस 2 प्रकारचे येतात. कुठलाही बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट लागतो ते म्हणजे कॅपिटल, पैसा. साधारणतः एक छोटीशी रोडच्या बाजूला वडापावची गाडी जरी टाकायची असेल तरी 50 ते 1 लाख रुपये कॅपिटल लागतं. एक भाजीचा गाडा जरी टाकायचा असेल तरी 50 ते 1 लाख रुपये कॅपिटल लागतं. असा कुठलाच व्यवसाय नाहीये या जगामध्ये की जो बिगर पैसा गुंतवता आपण व्यवसाय चालू करू शकतो. पैसा लावला तर रिस्क आली. आपण लाखभर रुपये जरी लावले तरी तो बिझनेस चालेल की नाही याची पण रिस्क आहे. कारण की मार्केटला मध्ये आजच्या डेटला जर बघितलं तर स्किल ओरिएंटेड बिझनेस नाही. मग तुम्ही छोटा मोठा बिझनेस जर चालू केला तर त्याच्यासाठी तुम्हाला स्किल 100% लागणार. टाइम द्यावा लागेल त्या बिझनेससाठी. टाइम दिल्यानंतर तुम्हाला एका जागेची गरज आहे. असं नाही की फॉर एक्झाम्पल काही लोक हा प्रोग्राम औरंगाबाद मधून अटेंड करतात, काही नागपूर मधून आहेत.
आज फॉर एक्झाम्पल औरंगाबादमध्ये जर एखादं पान फेमस आहे, याचा अर्थ नागपूरचा कस्टमर तिथे येणार नाही किंवा पुण्याचा कस्टमर तिथे येणार नाही. तर त्याच्यासाठी एक लिमिटेड जागा लागते. सर्वात महत्वाचं आहे तर ते म्हणजे सिक्युरिटी. की ट्रॅडिशनल बिझनेस जर करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे. कुठल्याही लेवलला बिझनेस स्टॉप होऊ शकतो, जे आता साधारणतः या वातावरणामध्ये आपण बघू शकतो की कोरोनामुळे बऱ्याचशा कंपन्या बंद होण्याच्या सिच्युएशनला आहेत, लॉसेसमध्ये गेल्यात, आणि अशा लेवलला बिझनेसला सिक्युरिटी नसते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, बिझनेस जर करायचं म्हटलं तर तुम्हाला कॉम्पिटिशन आलं, कॉम्पिटिशन 100% करावं लागेल. दुसऱ्या बाजूला बघितलं तर डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे. डायरेक्ट सेलिंग बिझनेस सांगतोय की हा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला कॅपिटलची गरज नाहीये. जर तुम्ही पैसा लावत नाही तर तुम्हाला रिस्क नाहीये. पार्ट टाइम मध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकता आणि कुणीही करू शकतं. याच्यासाठी स्त्री पाहिजे, लेडीज पाहिजे, जेंट्स पाहिजे किंवा जास्त वय झालेलं, कमी वय झालेलं, डझंट मॅटर. प्रत्येक कॅटेगरीतला व्यक्ती हा बिझनेस करू शकतो. त्यानंतर या बिझनेसला प्रिमायसिसची गरज नाहीये. म्हणजे आज साधारणतः आपण बघितलं तर काही लोक अकोल्यामधून कनेक्ट आहेत, काही लोक नागपूरमधून आहेत, काही लोक औरंगाबाद आणि मी पुण्यामधून आहेत. तर आपण एका फिक्स लोकेशनवरती नाहीयेत. हा बिझनेस वेगवेगळ्या प्रिमायसिस मधून करण्याचा बिझनेस आहे. त्यानंतर जर बघितलं तर डायरेक्ट सेलिंग या बिझनेससाठी सिक्युरिटी 100% आहे. सिक्युरिटी का सांगतोय? कारण की आजच्या डेटला जर बघितलं तर दिल्ली युनिव्हर्सिटी डायरेक्ट सेलिंगला घेऊन मार्केटमध्ये काम करते. आज जेवढे पण मोठमोठे स्कूल कॉलेज आहेत, जेवढे पण मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आहेत, त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या स्टुडंटला डायरेक्ट सेलिंग सब्जेक्ट शिकवायला सुरुवात केली. का? कारण की त्यांना प्रत्येकाला माहितीये डायरेक्ट सेलिंगच एकमेव असा व्यवसाय आहे की जो येणाऱ्या काळामध्ये एका फिक्स लेवलला इन्कम सेट करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं की डायरेक्ट सेलिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाही. मग सिंपल आपल्या समोर दोन ऑप्शन आहेत. एक आहे ट्रॅडिशनल बिझनेस, ज्यामध्ये अडचणी आहेत, आणि दुसरा आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस, ज्यामध्ये पैसा गुंतवायची गरज नाही, रिस्क नाहीये. हा बिझनेस कुणीही करू शकतं. पार्ट टाइम मध्ये, फुल टाइम मध्ये करू शकतं. प्रिमायसिसची गरज नाही, सिक्युरिटी 100% आहे आणि कॉम्पिटिशन कुठल्याही प्रकारचं नाही. मग दोन्ही बिझनेसचा नक्की डिफरन्स काय? एक्झॅक्टली हा बिझनेस कशा पद्धतीने केला जातो? तर एक छोटंसं एक्झाम्पल आहे. जसं मार्केटमध्ये एक मॅन्युफॅक्चरर असतो जो कोको कोला बनवतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ज्या पण वस्तू परचेस करतो दुकानामधून, तो बनवणारा एक कंपनी असते आणि घेणारा एक कस्टमर आहे. तर एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी. मी एक कोको कोला बॉटल परचेस केली 10 रुपयाला. मग जी 10 रुपयाला बॉटल मी परचेस केली, हा प्रश्न फक्त माझा नाहीये. जेवढे पण लोक तुम्ही हा प्रोग्राम बघताय, विचार करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण खरेदी करतो. मग जी पण वस्तू आपण मार्केटमधनं खरेदी करतो, तिची वस्तूची किंमत खरंच 10 रुपये आहेत का? कारण की या ठिकाणी तर दाखवलंय कोको कोलाची प्राइस 10 रुपये. तर बिलकुल नाही. ती वस्तू बनण्यासाठी जो खर्च असतो तो फक्त असतो 3 रुपये. जी पण कोको कोलाची बॉटल आपण 10 रुपयाला परचेस करतो, ती बनण्यासाठी खर्च फक्त 3 रुपये आहे. मग मी 10 रुपयाला का खरेदी करावी? माझे 7 रुपये कुठे जातात? तर मी ज्याच्याकडनं खरेदी करतो, मला जर कोको कोला पिण्याची इच्छा झाली म्हणून मी डायरेक्ट कंपनीच्या गेटवर जात नाही, किंवा कंपनी ती बॉटल सेल करण्यासाठी डायरेक्ट माझ्या घरापर्यंत येत नाही. मग मला जर वस्तू खरेदी करायची तर एक रिटेलर असतो. रिटेलर होलसेलर वाल्याकडनं घेतो, तो डीलर कडनं घेतो, डीलर डिस्ट्रीब्युटर कडनं घेतो, मध्ये कॅरी फॉरवर्ड एजंट असतात. म्हणजे ही वस्तू मार्केटमध्ये आली हे सांगण्यासाठी साधारणतः 8 ते 10 लोक असतात. मग जे मधले 7 रुपये आहेत ते या लोकांमध्ये वाटले जातात. मग मी वस्तू 10 रुपयाला खरेदी करतो, बनते 3 रुपयाला, आणि ही लोक मध्ये 7 रुपये कमवतात. आणि ही जी मधली लोक आहेत, डीलर असेल, होलसेलर, रिटेलर, ही सगळी लोक पैसा कमवतात. पण पैसा जातो तो कस्टमरच्या खिशात. कस्टमर म्हणजे कोण? तुम्ही, मी, जो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त खरेदी करत असतो. आणि आपला 7 रुपये, आपला 70% पैसा कमवून ही लोक मोठी झाली. हा ओल्ड ट्रेड होता. न्यू ट्रेड मध्ये काय झालं की मॅन्युफॅक्चरर कंपनीने मॉल इंडस्ट्री, जसं बिग बाजार असेल, स्टार बाजार असेल, किंवा वेगवेगळे मॉल असेल, वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळे मॉल असतात, हे सर्व वस्तू त्या मॉलमध्ये आणल्यात आणि मॉलच्या माध्यमातून त्या वस्तू कस्टमरला दिल्यात. सेम डिफरन्स इथे पण तेच झालंय. वस्तू 10 रुपयालाच कस्टमरला मिळाली, बनली 3 रुपयाला, आणि मधले जे 7 रुपये, मधला जो 70% पैसा होता तो मॉल इंडस्ट्रीने कमवला. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री या ठिकाणी काय सांगते की जे 70% पैसा मधल्या लोकांमध्ये वाटला जातो, तर डायरेक्ट सेलिंग या ठिकाणी म्हणते की मॅन्युफॅक्चरर कंपनी वस्तू बनवणार, आम्ही ऍज अ डायरेक्ट सेलर ती वस्तू आमच्याकडे खरेदी करणार. डायरेक्ट सेलिंग काय सांगते की जी पण कंपनी वस्तू बनवते ती आम्ही आमच्याकडे खरेदी करणार आणि आमच्याकडून आम्ही ती कस्टमरला देणार. या ठिकाणी फरक काय? जर कस्टमरने जर आमच्याकडनं खरेदी केली, डायरेक्ट सेलिंग कडनं जर खरेदी केली, तर आम्ही याला त्या ठिकाणी डिस्काउंट देणार.
मग आता प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणणार की बाहेर पण डिस्काउंट मिळतोय, तुमच्याकडे वेगळं काय? 100% आपल्याकडे काहीतरी डिफरंट आहेत, काहीतरी वेगळं आहे. म्हणून तर तुमचा मित्र जो आज तुम्हाला हा प्रोग्राम बघण्यासाठी घेऊन आलाय. मग कंपनी या ठिकाणी सांगते की जर आमच्याकडे जर तुम्ही कस्टमर बनला तर हे जे 100%ची वस्तू आहे ती 100%लाच तुम्हाला मिळणार. पण हा जो मधला 70% पैसा असतो याचं काय? जर तुम्ही आमच्याकडे या ठिकाणी जर कस्टमर बरोबर जर डिस्ट्रीब्युटर बनला, पुन्हा सांगतो या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे जर कस्टमर बरोबर जर डिस्ट्रीब्युटर बनला तर हा जो 70% पैसा आहे, हा जो 70% पैसा जो रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर या लोकांमध्ये जो पैसा वाटला जात होता, कंपनी म्हणते की तो पैसा सेफ राहणार डायरेक्ट सेलिंग कडे, आणि तुम्ही आमच्याकडे डिस्ट्रीब्युटर बनलात म्हणून हा 70% पैसा आपल्यामध्ये वाटला जाणार. पुन्हा सांगतो हा जो 70% पैसा या मधल्या लोकांमध्ये वाटला जात होता, कंपनी तो 70% पैसा तुमच्यात आणि आमच्यामध्ये वाटणार. आता तो कसा वाटणार? तर या ठिकाणी जसं आपण म्हणतो की डायरेक्ट सेलिंगच का, मग हे करण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगच का गरजेची, दुसरा कुठला वेगळा व्यवसाय नाही का? तर बिलकुल नाही. डायरेक्ट सेलिंगच का करणं गरजेचं आहे? कारण की जर बघितलं तर जगामध्ये, जगाचा इतिहास सांगतोय, जगामध्ये 4 प्रकारची लोक असतात. हे मी नाही सांगत, जगातला 53वा नंबरचा श्रीमंत व्यक्ती आहे रॉबर्ट कियोसाकी, ज्याने मोठमोठे बुक्स लिहून ठेवलेत. रिच डॅड पुअर डॅड असेल, त्यानंतर 21वीं सदी का बिझनेस असेल, 21st सेंचुरी का बिझनेस असेल, असे मोठमोठे बुक्स त्या व्यक्तीने लिहून ठेवले. तो सांगतोय की जगामध्ये 4 प्रकारची लोक आहेत. एक असतात एम्प्लॉई, जे 8 तास 10 तासाची नोकरी करणार, जिथं हार्डवर्क आहेत, कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाहीये, कुठल्याही प्रकारचा टाइम नाहीये, आणि ते ऍक्टिव्ह इन्कम आहे. त्यानंतर जर बघितलं तर दुसरा व्यक्ती येतोय जो सेल्फ एम्प्लॉई, ज्यामध्ये जर बघितलं तर साधारणतः जॉबच्या व्यतिरिक्त हा व्यक्ती छोटा मोठा व्यवसाय सुरुवात करतो, जिथनं महिन्याला 20-25 हजार कमवण्याचा प्रयत्न करतो. तिसरा व्यक्ती येतो तो म्हणजे बिझनेस, ज्यामध्ये जर बघितलं तर इझी वर्क आहे, स्टेबिलिटी, त्यानंतर स्पिअर टाइम आहे. आणि बिझनेस करणाऱ्या व्यक्तीकडे जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात. आणि चौथ्या कॅटेगरीचा जो व्यक्ती आहे तो म्हणजे इन्व्हेस्टर. या ठिकाणी जर बघितलं जी लेफ्ट साइड आहे, ज्याच्यामध्ये जगातले 95% लोक राहतात, ज्यांच्याकडे फक्त जगातला 5% पैसा आहे. एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर जगातले 95% लोक राहतात, ज्यांच्याकडे फक्त जगातला 5% पैसा आहे. आणि दुसऱ्या स्लाइड मध्ये जर बघितलं जे बिझनेस आणि इन्व्हेस्टर, यांच्याकडे जगातले 5% लोक आहेत, पण जगातला 95% पैसा त्यांच्याकडे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका शुद्ध भाषेत जर सांगायचं म्हणलं तर जिथं एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉई म्हणजे साधारणतः 5 लोकांचं जेवण 95 लोकांमध्ये, 95 लोकांचं जेवण 5 लोकांमध्ये वाटलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर 5 लोकांचं जेवण 95 लोकांमध्ये वाटलं जातं. मग मला सांगा, एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई या ठिकाणी 95% लोक आहेत आणि 5% लोकांचं जेवण 95% लोकांना मिळतंय. कसं शक्य आहे? पोट भरणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर 95% लोक आहेत ज्यांच्याकडे जगातला 5% पैसा आहे. म्हणजे 95 लोकांचं जेवण फक्त 5 लोकांमध्ये वाटलं जाते. हा एक आलेख आहे आणि ह्याच्यावरती संपूर्ण जग चाललंय. मग जसं आपण म्हणतोय की मला जर त्या 95% मध्ये जायचं असेल, मला जर त्या 5% लोकांमध्ये जायचं असेल ज्यांच्याकडे जगातला 95% पैसा आहे, तर मला बिझनेस केला पाहिजे. आणि बिझनेस का करणं गरजेचं आहे? तर हे जसं नेटवर्क आहे, आयडिया असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, त्या वेगवेगळ्या लोकांनी नेटवर्क बनवलंय आणि नेटवर्कच्या माध्यमातून ह्या लोकांनी पैसा कमवला. आज बऱ्याच लोकांना वाटतंय की नेटवर्क म्हणल्यानंतर चेन असेल, मार्केटिंग असेल, किंवा कुठलं तरी प्रोडक्ट खरेदी करायचं असेल, किंवा कुठेतरी लोकांना बिझनेस सांगायचा असेल. बिलकुल पण नाही. हा प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट आहे. हा फक्त ऐका पहिलं काय आहे, कारण की या इंडस्ट्रीच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांचे स्वप्न पूर्ण झालेत. असा व्यवसाय आपण ऐकतोय. जसं नेटवर्क, आयडियानी एअरटेलने नेटवर्क बनवलंय, जिओनी नेटवर्क बनवलंय. जगामध्ये ही लोक नेटवर्क बनवून मोठी झाली. आज चान्स आपल्याला मिळालाय. नेटवर्क बनवून जर पैसा मिळत असेल, जसं एक्झाम्पल जर बघितलं तर बिल गेट्स साहेब असेल, त्यानंतर बिल क्लिंटन साहेब असेल, रॉबर्ट कियोसाकी असेल, जगातली टॉप लेवलची लोक आहेत. हे लोक सांगतात की जर कदाचित अशी कुठली तरी वेळ आली आणि आमचा व्यवसाय जर झिरो झाला, तर आम्हाला जर पुन्हा शून्यातून सुरुवात करायची असेल तर आम्ही नेटवर्क व्यवसाय बरोबर सुरुवात करू. या ठिकाणी स्ट्रगल आहेत, अडचण आहेत, प्रॉब्लेम आहेत तर 100% आहेत. पण सक्सेस ज्या दिवशी मिळेल त्या सक्सेसला कुठलाही लिमिट नसणार. पैसा ज्या दिवशी मिळेल त्या पैशाला कुठलाही लिमिट नसणार. मार्केटमध्ये जर तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय जर चालू केला तर त्याच्यासाठी तुम्हाला लिमिट आहे, पण नेटवर्कमध्ये पैसा कमवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं लिमिट नाहीये आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं लिमिट नाहीये. जगातले टॉप लेवलची लोक ज्यांनी ही बुक्स लिहून ठेवली, जे मी तुम्हाला सांगत होतो, यू फर्स्ट युअर इन नेटवर्क मार्केटिंग, त्यानंतर बिझनेस स्कूल असेल,
21st सेंचुरीचा बिझनेस असेल, क्वेश्चन आन्सर असेल, त्यानंतर गोप्रो असेल, MLM असेल, बीच मनी असेल, हे वेगवेगळे बुक्स या लोकांनी लिहून ठेवले. हे लोक सांगतात डायरेक्ट सेलिंग करा. मग जर आज आपल्याला जर सक्सेस बनायचे, जसं एक्झाम्पल आहे की बाबा मला जर 10वी पास व्हायचंय, तर 10वी पास झालेल्या मुलाला विचारा. 10वी नापास झालेल्या मुलाला जर मी विचारायला गेलो 10वी पास कसं व्हायचं, तर तो नाही सांगू शकणार. मग नेटवर्क जर करायचं, डायरेक्ट सेलिंग जर करायची, तर अशाच व्यक्तीला विचारा ज्यांनी ऑलरेडी डायरेक्ट सेलिंग केली, ज्यांनी ऑलरेडी डायरेक्ट सेलिंग मधून पैसा कमवलाय. मग आज डायरेक्ट सेलिंग काय, जसं गव्हर्नमेंट पण सांगतंय की येणाऱ्या काळामध्ये नेटवर्कच असा व्यवसाय असणार जो देशाला फार मोठ्या लेवलला घेऊन जाणार. नेटवर्क इंडस्ट्रीच्याच माध्यमातून सर्वसाधारण लोकांची स्वप्न पूर्ण होणार, ज्याच्यासाठी त्यांनी सेपरेट मिनिस्ट्री बनवली. त्या मिनिस्ट्रीला घेऊन आज मार्केटमध्ये काम केले जाते. मग डायरेक्ट सेलिंग आजच्या डेटला जर बघितलं 100 अरबच्या पलीकडे गेली. मग आज तुमचा मित्र तुम्हाला दाखवतो, जो व्यक्ती आज तुम्हाला या प्रोग्रामसाठी कनेक्ट केलंय, ज्याने पण तुम्हाला ही लिंक दाखवली, मी सुरुवातीला सांगितलंय, तो तुमच्याकडून काही घेण्यासाठी नाही आला, तुम्हाला देण्यासाठी आलाय की बाबा या परिस्थितीमध्ये पण पैसा कमावला जाऊ शकतो. आज मार्केट बंद आहे, लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाहीये, कुणी जॉबला जाऊ शकत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये पण ज्या व्यक्तीला तुम्ही ऐकतायत, ज्या व्यक्ती तुम्हाला या प्रेझेंटेशन बद्दल माहिती सांगतोय, तो ऑलरेडी महिन्याला 3-4 लाख रुपये कमवतो. आणि ज्या वेळेस हा व्यवसाय मार्केटमध्ये ऑलरेडी रन होत होता, ज्या व्यक्तीला तुम्ही ऐकतायत तो व्यक्ती ऑलरेडी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून महिन्याला 5-6 लाख रुपये कमवतोय. म्हणजे जरी कोरोना वातावरण असेल तरी आम्हाला यामध्ये कुठलाही फरक पडला नाही किंवा आमचं इन्कम कुठल्याही पद्धतीने बंद झालं नाही. जे इन्कम आमचं अगोदर होतं ते ऑलरेडी चालू आहे. पण मी विचार करतोय की बाबा जे मार्केटमध्ये 10,000, 15,000, 20,000 जी लोक कामं करतात, यांच्या आयुष्यात किती दुःख आहे, यांच्या आयुष्यामध्ये किती त्रास आहे. किंवा आज बाहेर मार्केटमध्ये बघितलं तर जे शेतकरी लोक आहेत, आज मार्केटमध्ये भाजीपाला नेण्यासाठी सुद्धा त्यांना चान्स नाही. मग अशी लोक काय करत असतात. तर हा व्यवसाय त्या प्रत्येक लोकांसाठी आहे. तर ज्या इंडस्ट्री बद्दल आपण डिस्कस करतोय, ज्या कंपनी बद्दल आपण डिस्कस करतोय, त्या कंपनीचं नाव आहे मित्रांनो सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, जी मागच्या 4 वर्षापासून काम करते आणि फार जबरदस्त लेवलला आज इंडियामध्ये एक रॉकिंग पद्धतीने त्या कंपनीचं काम चालू आहे. साधारणतः 4.5 लाखापेक्षा जास्त लोक आज सनेज मार्केटिंग कंपनी सोबत काम करतात. या ठिकाणी जर बघितलं, जो प्रोग्राम आपण 10-15 लोक एका मोबाईलच्या स्क्रीनवरती ऐकतोय, थोडंसं पाणी पितोय, हा प्रोग्राम जो आपण 15-20 लोक ऐकतोय, त्याच्या अगोदर हा प्रोग्राम या पद्धतीने साधारणतः 3-3, 4-4 हजार लोकांमध्ये याचे प्रोग्राम होतात. आज वातावरण आहे, घराच्या बाहेर पडता येत नाही म्हणून हे प्रोग्राम बंद आहे. पण जर बघितलं तर आज संपूर्ण इंडियामध्ये साधारणतः 10 ते 12 स्टेटमध्ये या पद्धतीने प्रोग्राम चालू आहेत. इव्हन माझे वैयक्तिक साधारणतः 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये काम चालू आहे. 200 पासून 2,000, 5,000, 8,000 लोकांपर्यंत एक प्रोग्राम होतात. हा रिसेंटली झालेला प्रोग्राम आहे औरंगाबादमध्ये, साधारणतः 2800 ते 3,000 लोक त्या ठिकाणी होते. त्यानंतर जर बघितलं तर हा एक प्रोग्राम झालाय ज्याच्यामध्ये साधारणतः 4,500 प्लस लोक होती. त्यानंतर जर बघितला तर 9 जानेवारीला एक प्रोग्राम झाला ज्यामध्ये 8,000 प्लस पब्लिक होती. याचा अर्थ असा नाही की हा प्रोग्राम फक्त फोन टू फोन असेल किंवा असं ऑनलाईन बिझनेस करायचा, बिलकुल पण नाही. हे जे वातावरण संपेल, लॉकडाऊन जसाही संपेल, आपले प्रोग्राम पुन्हा या पद्धतीने चालू होतील. त्याच्यासाठी थोडासा वेळ लागेल, पण ऑलरेडी या पद्धतीने मोठ्या क्राऊडमध्ये आपले प्रोग्राम चालू आहेत. ज्या इंडस्ट्रीला आतापर्यंत 4.5 लाख लोक या व्यवसाय बरोबर आलेत आणि ज्यांनी आपले स्वप्न पूर्ण केलेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कशा पद्धतीने. एक छोटासा व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला, जे आता रिसेंटली 7 तारखेला प्रोग्राम झाला. साउंड को टेस्ट कर रहे हैं, आपको नहीं, आपको टेस्ट करने के लिए हम थोड़ी देर बाद आएंगे. लेकिन फिलहाल हमारे साउंड इंजीनियर रितेश भाई जो बने हुए हैं, मैं उनसे गुजारिश करूंगा कि हमारा ख्याल रखिएगा. अगर आप हैं तो हम हैं, हम हैं तो आप. साधारणतः 10,000 प्लस पब्लिक त्या ठिकाणी 7 मार्च म्हणजे या पद्धतीने ऑलरेडी मोठ्या क्राऊड मध्ये कंपनीचं काम चालू आहे. सर्वसाधारण लोक आज बिझनेसला आली, मोठ्या लेवलला त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण केली. कंपनीचे प्रमोटर आहेत छगनजी राठोड सर, ऑलरेडी वेल क्वालिफाईड पर्सन आहेत, एज्युकेटेड पर्सन आहेत, ज्यांनी नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये मागच्या 10 वर्षापासून जबरदस्त एक्सपिरियन्स आहेत. एक विचार, एक आयडिया माइंड मध्ये आली, जसं आपण सांगतो की ऍप बनले गेले, कुणाच्या तरी माइंड मध्ये एक संकल्पना आली, त्यांनी बनवले. सनेज मार्केटिंगच का, तर या व्यक्तीच्या माइंड मध्ये एक कल्पना आली आणि म्हणून सनेज मार्केटिंगची सुरुवात झाली. आज जर बघितलं जबरदस्त प्रोफाईल आहे, कंपनीचे विजन, कंपनीकडे सगळे लिगल डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येते की बाबा याच्या अगोदर असं बरंच ऐकलंय किंवा याच्या अगोदर अशा बऱ्याच कंपन्या आल्यात किंवा बऱ्याच कंपन्यांचं बघितलंय आम्ही, येतात सांगतात नंतर कंपन्या बंद पडतात.
तर मित्रांनो जिथं गव्हर्नमेंट आहेत, जिथं गव्हर्नमेंट सर्टिफाईड कंपन्या आहेत, तर अशा कंपन्या करण्यामध्ये मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. त्यापैकीच एक सनेज मार्केटिंग आहे. त्यानंतर जर बघितलं जे गव्हर्नमेंटचं कंझ्युमर हेल्पलाईन वेबसाईट आहे, ज्यामध्ये कंपनी 218 नंबरला लिस्टेड आहेत. त्यानंतर डायरेक्ट सेलिंगचे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत. 1986 हा एक ऍक्ट आहे जो गव्हर्नमेंटनं बनवलाय, ज्या ऍक्ट मध्ये कंपनी कम्प्लिटली फुलफिल आहे. म्हणजे आपण अशा कंपनी बरोबर काम करू शकतो ज्या कंपनीला सेफ आहेत, पिलर मजबूत आहे, जिला मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही. जसं आपण म्हणतोय की बाबा आयुष्यात करिअर जर बनवायचं तर आपल्याला एक सेफ प्लॅटफॉर्म पाहिजे, तर डायरेक्ट सेलिंग मध्ये सनेज मार्केटिंग आपल्या सगळ्यांसाठी एक सेफ प्लॅटफॉर्म आहे, जिचं विजन स्ट्रॉंग आहे, मिशन कम्प्लीट आहे. आज वेगवेगळ्या स्टेटमध्ये कंपनीचं काम चालू आहे आणि जबरदस्त लेवलला कंपनी काम करते. तर या ठिकाणी मला करायचं काय, तर कंपनीकडे काही प्रोडक्ट्स आहेत. आता हे बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटत असेल की यांना प्रोडक्ट विकायचे किंवा हे प्रोडक्ट सांगण्यासाठी आमच्यापर्यंत आले. बिलकुल पण नाही. आम्ही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आलोय, काहीतरी देण्यासाठी आलोय. घ्यायचे की नाही घ्यायचं तुमच्या हातात आहे. जसं मी सांगितलं, या बॉटलला झाकण लावून जर फेकली तर ती पाणी नाही भरलं जाणार. मग आता हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम फक्त काहीच वेळाचा आहे, पण जर व्यवस्थित जर समजून घेतला तर डेफिनेटली आयुष्य बदलू शकतो. तर प्रोडक्ट काय आहे आज या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याकडे वेगवेगळे सेक्टर आहेत. FMCG प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर पर्सनल केअरचे प्रोडक्ट्स आहेत, होम केअर मध्ये आपल्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत, हेल्थ केअर मध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ऍग्रिकल्चर शेतीमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. ज्यामध्ये जर बघितलं सकाळच्या गुड मॉर्निंग पासून संध्याकाळच्या गुड नाईट पर्यंत जे पण दैनंदिन गरजेचे प्रोडक्ट्स आपल्याला लागतात ते सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग आज आपल्याला फक्त फरक एवढाच आहे की बाहेर मार्केटमधनं परचेस न करता आपल्याला सनेज मार्केटिंगच्या माध्यमातून परचेस करायचे, आणि सनेज मार्केटिंगच्या माध्यमातून जर परचेस केले तर मला या ठिकाणी बेनिफिट काय मिळणार. तर एक्झाम्पल काही प्रोडक्ट आपण या ठिकाणी बघूया, ज्यामध्ये आहे ते अकाई सोना. यामध्ये साधारणतः जर बघितलं तर 13 ते 14 प्रकारच्या बेरीज आहेत. या बेरीचे ज्यूस आहे. जसं आपण म्हणतो की बाहेर मार्केटमध्ये डॉक्टर सलाईन देतात किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस पितो, जो फळांचा रस असतो. अकाई सोना पण एक त्याच पद्धतीचे सप्लिमेंट आहेत जे शरीरावरच्या 52 आजारावरचे काम करते. आज आपल्याकडे असे पण रिझल्ट आहेत जे शुगर असेल, डायबिटीस असेल, पॅरालिसिस असेल, वेगवेगळे आजार कम्प्लिटली क्युअर झालेले रिझल्ट आपल्याकडे आहेत. का? कारण की सीझनली या बेरी वेगवेगळ्या सिटीमध्ये मिळतात, वेगवेगळ्या स्टेटमध्ये मिळतात. त्या सगळ्या बेरी एकत्र आणून त्याचं ज्यूस बनवलंय आणि हे प्रोडक्ट मार्केटमध्ये फार जबरदस्त पद्धतीने काम करते. त्यानंतर एक पॅकेज आहेत आपल्याकडे अकाई सोना आणि अलोवेरा, जे 6650 आहे, ज्याच्यामध्ये हे 2 प्रोडक्ट दिले जातात. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे दुसरं एक पॅकेज आहे हॅपी फॅमिली बॉक्स, ज्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर टर्मरिक पावडर, आपण आपल्या गळामध्ये हळद वापरतो, मिरची पावडर वापरतो, त्यानंतर चहा पावडर वापरतो, सोप असेल, पाचक चूर्ण असेल, त्यानंतर डिशवॉश वापरतो, सॅनिटरी नॅपकिन असेल, त्यानंतर हेअर लोशन असेल, टॉयलेट क्लीनर असेल, किंवा घरामध्ये जे फरची वगैरे धुण्यासाठी जे लिक्विड वापरतो ते पण आहे. फेअरनेस क्रीम जे आपण चेहऱ्याला वापरतो, बॉडी मसाज ऑइल असेल, मोरिंगो टॅबलेट असेल आणि अलोवेरा ज्यूस असेल. हे फॅमिली बॉक्स मध्ये साधारणतः 15 प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतात आणि हे सगळे प्रोडक्ट्स आपण आपल्या घरामध्ये ऑलरेडी वापरतो. याचा अर्थ असा नाही की आपण वापरत नाही. कुठल्या ना कुठल्या तरी ब्रँडचे प्रोडक्ट्स आपण घेतो आणि आपल्या घरामध्ये आपण वापरतो. फक्त एकच आहे की चेंज द शॉप, चेंज द लाईफ. आयुष्यात दुकान बदलायचंय, आयुष्य बदलवण्याचा चान्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. जे 6650 मध्ये हे 15 प्रकारचे प्रोडक्ट या ठिकाणी मिळतात. त्यानंतर दुसरं पॅकेज आहे फॅमिली हेल्थ बॉक्स, ज्यामध्ये जर बघितलं साधारणतः 14 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. हे पॅकेज आपण घेऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फक्त एक किटच घ्यायचं, तुम्ही याच्यामध्ये पाहिजे ते लूज प्रोडक्ट पण घेऊ शकता, तुम्ही कंपनीचे कस्टमर पण बनू शकता, तुम्ही 100, 200, 500, 1000 रुपयाचा प्रोडक्ट घेऊन पण सुरुवात करू शकता. पण तुम्ही या ठिकाणी कस्टमर बनला. तुम्हाला ते प्रोडक्ट जे बाहेर मार्केटमध्ये तुम्ही घेता त्यापैकी हे प्रोडक्ट तुम्हाला कंपनीकडून घेतले तर डिस्काउंट रेटमध्ये मिळणार. आणि जर ह्या पॅकेज पद्धतीने जर तुम्ही प्रोडक्ट घेतले तर या ठिकाणी तुम्हाला पैसा कमवण्याचा एक चान्स मिळणार. या ठिकाणी तुम्हाला एक डिस्ट्रीब्युटर आयडी मिळणार आणि याच्या थ्रू तुमचा एक आयडी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पैसा कमवायचा चान्स मिळतो. तो कसा मिळतो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर एक किट आहे गुड मॉर्निंग किट, ज्यामध्ये 11 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर आहे दिनचर्या किट, ज्यामध्ये साधारणतः जर बघितले 14 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. हे किट आपण घेऊ शकतो. फिमेल गिफ्ट बॉक्स आहे, ज्यामध्ये जर बघितलं तर अकाई सोना असेल, त्यानंतर टेल्कम पावडर असेल, स्क्रब असेल, फेस वॉश असेल, जडीबुटी ऑइल असेल किंवा फेअरनेस क्रीम असेल किंवा नारी प्रिया जे लेडीज साठी फार जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट्स आहेत आणि अकाई सोना असेल. असे वेगवेगळे पॅकेज घेऊन आपण या बिझनेसला सुरुवात करू शकतो. त्यानंतर हे तिसरं किट आहे, ज्यामध्ये 3 प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर जर बघितलं ऍग्रिकल्चर मध्ये एक प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, ज्यामध्ये 6 वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत.
आणि एका एकराप्रमाणे म्हणजे एका एकराच्या प्रमाणामध्ये हे प्रोडक्ट बनवलेलं आहे. हे प्रोडक्ट घेऊन आपण बिझनेसला सुरुवात करू शकतो. आता बऱ्याच लोकांना वाटेल की हे प्रोडक्ट घेण्यासाठी की काय, बिलकुल पण नाही. जे प्रोडक्ट तुम्ही बाहेर मार्केटमध्ये घेतात, जर तुम्ही मार्केटमध्ये घेतलं आणि जर सनेजकडनं घेतलं तर फरक काय. तर आता आपल्याकडे साधारणतः 65 म्हणजे 65 प्लस प्रोडक्ट आहेत. लवकरच आपल्याकडे बाकीचे नवीन प्रोडक्ट येतात. जसं इथे एक अमाऊंट दाखवली 6650 जे किट आहे. यातलं कुठलंही एक किट जर तुम्ही परचेस केलं तर या ठिकाणी तुम्हाला एक डिस्ट्रीब्युटर आयडी मिळणार. हे प्रोडक्ट तुम्ही 100, 200, 500 रुपयाचे पण घेऊ शकता, पण तुम्ही कस्टमर असणार. कस्टमर जर बनला तर या ठिकाणी तुम्हाला पैसे कमवायचा चान्स नाही. हा, तुम्ही डिस्ट्रीब्युटर जर बनला तर या ठिकाणी 100% तुम्हाला पैसे कमवायचा चान्स आहे. ते कशा पद्धतीने, या ठिकाणी जर बघितलं, हे प्रोडक्ट जर तुम्ही मार्केटमधनं जर खरेदी केलं तर या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट मिळणार, 100% मिळणार. 5 ते 10% मार्केटमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळणार, प्रोडक्ट मिळणार. पण जर सनेजकडनं जर खरेदी केलं तर तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार, आठवड्याला इन्कम घ्यायचा चान्स आहे, नॉमिनी इन्कम या ठिकाणी तुम्हाला मिळणार, मनी फ्रीडम मिळणार. त्यानंतर जर बघितलं फॉरेनला जायचा चान्स मिळणार, टाइम फ्रीडम पण आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आयुष्यात फॉरेनला पण गेलं पाहिजे. जर एक प्रोडक्ट घेऊन जर 5 ते 6 पद्धतीचे जर बेनिफिट आपल्याला या ठिकाणी मिळत असेल, त्यानंतर फॅमिली सिक्युरिटी आपल्याला या ठिकाणी मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे एका बाजूला जर मी मार्केटमधनं जर खरेदी केलं तर मला फक्त प्रोडक्ट आणि डिस्काउंट मिळतोय, पण जर मी सनेजच्या माध्यमातून जर खरेदी केलं तर मला 5 ते 6 पद्धतीचे बेनिफिट मिळत आहेत. हे सगळे बेनिफिट मला सनेजच्या माध्यमातून मिळत आहेत. या ठिकाणी 9 प्रकारची इन्कम कंपनी आपल्याला देते. त्यातले ठराविक इन्कम मी तुम्हाला सांगतोय, ज्यामध्ये आहे पहिलं विकली कॅपिंग इन्कम जे 1,50,000 पर्यंत आहे. एक्झाम्पल या ठिकाणी कंपनी ग्रुप इन्कम पण देते आणि रिपर्चेस इन्कम पण या ठिकाणी. पहिलं इन्कम जे आहे, आवाज येतोय माझा प्रत्येकाला? पहिलं इन्कम ज्याला रिपर्चेस इन्कम म्हटलं जातं, ते डिस्ट्रीब्युटर बनल्यानंतर मिळतं. परचेस प्रोडक्ट पॅकेज अँड बिकम अ डिस्ट्रीब्युटर. कुठलंही एक पॅकेज परचेस करा, या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनण्याचा चान्स आहे. त्यानंतर नवीन 2 लोकांपर्यंत आपल्याला हा बिझनेस घेऊन जायचा आहे. जसं बाहेर मार्केटमध्ये आपण 8 तास 10 तास काम करतो, या ठिकाणी आपल्याला 8-10 तास काम करण्याची गरज नाही. आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये जर बघितलं तर 1000 ते 500 लोकांचे नंबर आहेत. साधारणतः 1000, 500, 2000 लोकांचे नंबर आहेत. आज माझ्या मोबाईलमध्ये जर बघितलं तर साधारणतः 7 ते 8,000 लोकांचे नंबर आहेत. मग आज हे माझ्या ओळखीचे आहेत. असं नाही की कुणीतरी मला भेटला आणि नंबर दिलाय, बिलकुल नाही. त्यांची माझी ओळख आहे. मग आज जर बघितलं, यातल्या प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज आहे, यामधल्या प्रत्येक व्यक्तीला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे. माझं काम आहे, माझा बिझनेस मला त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट येते ती म्हणजे हेल्प. तर हा बिझनेस रन कसा होतो, तुम्ही जे पण प्रोडक्ट परचेस करणार या ठिकाणी तुमची एक वेबसाईट बनते. या ठिकाणी तुमचं गव्हर्नमेंट आयडी वरती एक रजिस्ट्रेशन होतं. ही वेबसाईट माझी आहे असं समजून आपल्याला बिझनेस करायचा. मला एक आयडी आणि एक पासवर्ड दिला जातो. जसं फेसबुक एक अकाउंट आहे किंवा युट्यूब एक अकाउंट आहे, व्हॉट्सअप एक अकाउंट आहे, ज्या ठिकाणी आपला मेल आयडी आपण टाकतो, आयडी नंबर टाकतो, पासवर्ड टाकतो. सेम त्या पद्धतीने इथे एक लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी आणि एक पासवर्ड दिला जातो. या वेबसाईट वरती तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर काम काय करायचं, जसं अमिताभ बच्चन साहेब येऊन सांगतात डाबर च्यवनप्राश, हे जाहिरात करतात. त्या जाहिरात करून यांच्या अकाउंटला करोडो रुपये मिळतात. आज वेगवेगळ्या पद्धतीचे जाहिरात आहेत. अमिताभ बच्चन साहेब फक्त डाबर च्यवनप्राशची ऍड करतात असं नाहीये, ते सोपची पण ऍड करतात, पेनाची पण ऍड करतात, हार्पिकची पण ऍड करतात, मल्टिपल प्रोडक्टची ऍड करतात. का? कारण की त्यांना माहितीये ऍड केली तर करोडो रुपये मिळतात. त्यानंतर बघा या पद्धतीच्या जाहिरात चालतात. हे सेलिब्रिटीज लोक येऊन सांगतात, हे जसं दाखवलं मी तुम्हाला, पार्कर पेनची पण ऍड करतात. फॅमिलीमध्ये जर बघितलं तर ऐश्वर्या राय आज लक्स सूपची ऍड करते. त्यानंतर जर बघितलं हे वेगवेगळे, म्हणजे आजच्या डेटला कुणी चड्डी बनियान विकून पैसा कमवतोय, कारण की यांना माहिती आहे जाहिरातीमध्ये सगळ्यात मोठा पैसा आहे. करोडो रुपये हे जाहिरातीच्या माध्यमातून कमवतात. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, जसं एक्झाम्पल मी या बिझनेसला सुरुवात केली तर मला या ठिकाणी टीम 1 आणि टीम 2 असे 2 ऑर्गनायझेशन मिळणार. आणि माझ्या मोबाईलमध्ये जसं मी सांगितलं 8-9 हजार लोकांचे नंबर आहेत. त्यातल्या ठराविक 4-5 लोकांना मी हा बिझनेस समजून सांगितला. त्यातला ए व्यक्ती होता ज्याला हा बिझनेस आवडला, त्यांनी सुरुवात केली. बी व्यक्तीला बिझनेस आवडला, त्यांनी पण सुरुवात केली. सी व्यक्तीने पण सुरुवात केली. मी जर माझ्या 10 मित्रांना जर हा बिझनेस समजून सांगितला तर 10चे 10 मला हो नाही म्हणणार आणि 10चे 10 मला नाही पण म्हणणार नाही. पण त्या 10 पैकी ऍटलीस्ट 2-3 लोक तरी असे असतील जे म्हणतील की बाबा हे प्रोडक्ट बाहेर मार्केटमधनं पण मी खरेदी करतोय, चल एकदा तुझ्याकडनं खरेदी करून बघू. जर सांगतात पैसे कमवायचा चान्स आहे, ट्राय करून बघू.
आणि काही लोक विचार करतील की नाही बाबा तुमच्याकडून नको, मी बाहेर मार्केटमध्येच ठीक आहे, ओके नो प्रॉब्लेम. पण इथनं खरेदी केली तर बेनिफिट काय, तर टीम 1 आणि टीम 2 अशा 2 ऑर्गनायझेशन या ठिकाणी बनतात. आणि या ठिकाणी कंपनी काय म्हणते की तुमचा रेशो मॅच केला जातो. जसं की 2:1 1:2 हा एक रेशो आहे की तुमच्या टीम 1 मध्ये 2 जोड्या आणि टीम 1 मध्ये 1, या पद्धतीने एक रेशो मॅच झाला. आणि कंपनी म्हणते की तुम्ही केलेल्या जाहिरातीमुळे या 3 लोकांनी कंपनीकडून सामान परचेस केलं आणि याचं जे कमिशन निघणार ते कमिशन कंपनी म्हणते की आम्ही तुमच्या अकाउंटला पाठवणार, ते असणार 1,000 रुपये. आज बऱ्याच लोकांना असं वाटेल की 1,000 रुपये छोटी अमाऊंट आहे, पण मित्रांनो जसं आपण म्हणतो की थेंबा थेंबाने तळ भरत जातं, सेम त्याच पद्धतीने हा बिझनेस जसा पुढे वाढत जाणार, साधारणतः 2-2 बीवीचा जर बिझनेस झाला तर कंपनी या ठिकाणी म्हणते आम्ही 2,000 रुपये देणार. हाच बिझनेस पुढे वाढत वाढत जाऊन 10-10 बीवीचा झाला तर 10,000 रुपये, 50-50 बीवीचा झाला तर 50,000 रुपये, 100-100 बीवीचा झाला तर 1,00,000 रुपये आणि 150-150 बीवीचा बिझनेस झाल्यानंतर कंपनी या ठिकाणी 1,50,000 पण देणार. मग आज असं वाटतंय की बाबा आता एवढी लोक कुठून आणायची? बिलकुल पण आपल्याला लोक कुणालाही आणायला जायचं नाही किंवा लोक जोडायचा बिझनेस नाहीये. जसं एक्झाम्पल की चायनातल्या वुहानमध्ये एकाच व्यक्तीला कोरोना झाला होता. एकाच व्यक्तीच्या माध्यमातून आज जर बघितलं प्रत्येक वेगवेगळ्या जगामध्ये लाखो आणि शेकडो लोक मरतायत. एका व्यक्तीपासून सुरुवात झाली होती. जसं आज नेटवर्क आयडिया असेल, एअरटेल असेल, एका व्यक्तीकडे पोहोचलं, त्याच्या माध्यमातून लाखो करोडो लोक तयार झाले. मग आज हा बिझनेस किंवा हे प्रोडक्ट ज्या व्यक्तीला आपण सांगणार, हे आवडल्यानंतर त्या व्यक्तीने सुरुवात केली, तो त्याच्या जवळच्या 4-5 लोकांना हा बिझनेस समजून सांगणार आणि त्यांच्याच माध्यमातून हा बिझनेस वाढत जाणार. मी पण सुरुवात केली होती 2 लोकांपासून, पण आज जर बघितलं तर 25,000 पेक्षा जास्त लोक माझ्या बरोबर काम करतात. आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम चालू आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम चालू आहेत. मी पुण्यामध्ये आहे, मी घरामध्ये आहे, तरी पण आज काम चालू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काम चालू आहे. आणि 25,000 लोक कुठून आली? चालू तर 2-3 लोकांपासून केला होता. मग सेम कंपनी या ठिकाणी सांगते की जसा पण हा बिझनेस पुढे वाढत जाणार, आम्ही या पद्धतीने इन्कम देणार आणि जे इन्कम कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 1,50,000 असणार आणि ते पण प्रत्येक आठवड्याला. हो, प्रत्येक आठवड्याला कंपनी या ठिकाणी 1,50,000 देते. महिन्याला जर बघितलं तर 6,00,000 रुपये आणि एका वर्षाची कंपनी 72,00,000 रुपये द्यायला तयार आहे. आणि जो मी तुम्हाला हे प्रेझेंटेशन समजून सांगतोय त्यांनी ऑलरेडी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून महिन्याला 6,00,000 रुपये कमवतो. वर्षाला 72,00,000 रुपये कमवणारा व्यक्ती तुमच्याशी बोलतोय की बाबा ज्या इंडस्ट्रीचा प्लॅन तुम्ही ऐकताय त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी ऑलरेडी पैसे कमवतोय आणि याचे मी प्रूफ पण दाखवणार की खरंच पैसा कमवलाय की नाही. हे काही एक्झाम्पल आहेत. कॉलेज करणारा मुलगा आहे विशाल वाघमारे म्हणून. आज जर बघितलं या ठिकाणी तर 17 महिन्याचं इन्कम आहे 5.5 लाख रुपये. 17 वर्ष नाही, कॉलेज करत होता, पार्ट टाइम मध्ये जॉब करत होता आणि कॉलेज करून हे बिफोर आफ्टरचे फोटो आहेत. त्यानंतर हा दुसरा व्यक्ती आहे श्रीयोग, साधारणतः जर बघितलं 29 महिन्याचं इन्कम आहे 8.5 लाख रुपये. आज बघा ना, वय नाहीयेत, लय मोठं शिक्षण पण नाही किंवा लय मोठा अनुभव पण नाही, पण आज या इंडस्ट्रीला सुरुवात केल्यामुळे आयुष्य बदललं. हे सुभाष धमाळ सर व्यक्ती आहेत, 18 महिन्याचं इन्कम 7.5 लाख रुपये. त्यानंतर मधुकर गडदे सर आहेत, 85,000 रुपये सॅलरी होती, कंपनीमध्ये मॅनेजर लेवलला होते, 700-800 लोकांचा स्टाफ हँडल करत होते. आज जर बघितलं जॉबला रिझाईन देऊन फुल टाइम काम करतायत. 85,000 रुपये पेमेंटचा जॉब सोडून आज ही व्यक्ती या इंडस्ट्रीमध्ये फुल टाइम आहेत. 5-6 फॉरेन ट्रिप झाल्यात, स्वतःची कार घेऊन फिरतायत. आज जर बघितलं तर 10 लाख रुपये प्लस इन्कम. या लेडीज आहेत, दीपाली मॅडम 24 महिन्याचं इन्कम 14 लाख रुपये. त्यानंतर नकोशा मॅडम 25 महिन्याचं इन्कम 18 लाख रुपये. या दोघी पण एअर होस्टेस करण्यासाठी कॉलेज करत होत्या पुण्यामध्ये येऊन. मित्राच्या माध्यमातून बिझनेस मिळाला, अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून सुरुवात केली. आज जर बघितलं जॉब मिळेल की नाही मिळेल या भरोशावर नाही बसल्या, सुरुवात केली बिझनेसला आणि आज जर बघितलं तर 14 लाख आणि 18 लाख रुपये कमवले. 4-4, 5-5 फॉरेन ट्रिप झाल्यात आज या मुलींच्या. एवढ्या कमी वयामध्ये जर आज 18-20 लाख रुपये कमवतात, स्वतःच्या 4 व्हीलर कार घेऊन फिरतात. आज आपण विचार करतो एक कार घेण्यासाठी आयुष्यभर माणूस विचार करतोय, पण आज ह्या मुली 20-22 वर्ष वयामध्ये स्वतःच्या कार घेऊन फिरतात. त्यानंतर नेक्स्ट आहे जालिंदर सातव, त्यानंतर शिवाजी सिसोदे सर, आज औरंगाबाद मधून काम करतात. जालना असेल, नांदेड असेल किंवा बुलढाणा असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून काम चालू आहे. MIDC मध्ये काम करत होते, पण आज जर बघितलं साधारणतः 24 लाख रुपये इन्कम. ते संतोष पाटील सर मुंबईतून काम करतात, 30 महिन्याचे इन्कम 18 लाख रुपये. हे गणेश वेताळे सर आहेत, 34 महिन्याचे इन्कम 48 लाख रुपये. आज 2-2 कार झाल्यात, 15 लाख रुपयाची कार यूज करतात. हे का सांगतोय? कारण की हे सर्वसाधारण लोक होती, त्यांच्या पण मनामध्ये शंका होती
काय असेल, कसं असेल, पैसा मिळतोय की नाही मिळतो, पण एक विश्वास ठेवला, सुरुवात केली. कारण की जसं आपण म्हणतो ना, आयुष्यात कुणावर तरी आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. त्यांनी पण ठेवला, कामाला सुरुवात केली. आज आयुष्य बदलण्याचा चान्स त्यांना मिळाला. आज वेळ आपली आहे, आज परिस्थिती आपली आहे, आज डिसिजन घ्यायचा चान्स आपल्याला मिळालाय. त्यानंतर जर बघितलं, जसं परिवर्तन घरात आहेत, परिवर्तन, कारण की आयुष्यभर दुःखात गेलंय, स्ट्रगल मध्ये गेलंय, अडचणीमध्ये गेलंय, तर आज चान्स मिळालाय एक डिसिजन घेण्याचा. कुठल्या तरी मित्र नातेवाईकाच्या माध्यमातून हा प्रोग्राम बघण्याचा चान्स मिळालाय. हे बघा, ही परिस्थिती बदलते. आज पैसा कमवला तर ठीक आहे, नाहीतर या पद्धतीची परिस्थिती आपल्यावरती असेल. कंपनी आणखी काय देते, तर याबरोबर कंपनी 3 लाखाचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पण देते आपल्याला, जो कशा पद्धतीने, हे पुण्यातले एक्झाम्पल आहेत. बऱ्याच लोकांनी पेपर कटिंग वाचलं पण असेल. सकाळी घरातून बाहेर पडले, कुणालाच माहिती नव्हतं की आज आपल्या अंगावरती एक फ्लेक्स पडेल आणि आपल्या आयुष्यातला आज शेवटचा दिवस असेल. बिलकुल पण नाही. 3 लोक जागेवरती डेथ झाली. मुंबई पुण्यासारखी परिस्थिती आपण रोज बघतोय आम्ही, की ट्रेन आल्यानंतर ही परिस्थिती आहे. आज लाखो शेकडो लोक आपला जीव मुठीत धरून असा प्रवास करतात. माहिती नसतं कधीच कुणाला आयुष्यात काय होईल. हे बघा, हे रोज बघतोय. जन्मतारीख प्रत्येकाला माहिती आहे, जाण्याची तारीख माहिती नाही, पण एक दिवस जाणार नक्की आहे. जोपर्यंत आहेत आपलं आयुष्य, तोपर्यंत आपण काय करतोय, जगतोय. फक्त पोट भरण्यासाठी जगतोय की स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगतोय. हे बघा, ही परिस्थिती आहे. गॅरंटी नाही आहे आपण रस्त्याने व्यवस्थित चाललोय, पाठीमागचा व्यक्ती येऊन ऍक्सिडेंट होऊ शकतो. गॅरंटी नाही आहे. हे बघा, ही परिस्थिती आहे. कुणालाच माहिती नव्हतं की मुंबईमध्ये ताजवरती असा हल्ला होईल आणि कुणीतरी व्यक्ती येऊन गोळीबार करेल आणि आपलं आयुष्य धोक्यात असेल. बिलकुल पण नाही. फॅमिलीवरती अशी परिस्थिती येऊ शकते. विचार करा, जर घरातला कर्ता व्यक्ती जर असा बेडवरती जर असेल, तर त्या घराचं आयुष्य काय असेल. त्या फॅमिलीने कुणाकडे बघायचं, आई असेल, बायको असेल, कुणाकडे बघितलं पाहिजे. मी पण अशाच परिस्थितीमध्ये होतो. वय वर्ष 3 असताना वडील एक्सपायर झाले होते. लोकांच्या शेतामध्ये काम करून शिक्षण पूर्ण केलं. गरिबी, दुःख, त्रास फार जवळून बघितला होता. लोकांच्या शेतात ज्यावेळेस कामाला जायचो, तिथनं येणाऱ्या पैशामध्ये आपलं शिक्षण कंप्लीट करायचं, हे डोक्यामध्ये टार्गेट फिट होतं. पुण्यात गेल्यानंतर चांगला जॉब मिळेल, चांगलं करिअर बनेल. मिळाला, 550 रुपये पहिलं पेमेंट मिळालं, 17,000 पर्यंत पोहोचलो. आणि ज्यावेळेस कुणीतरी असा प्रोग्राम बघायला घेऊन गेलो होतं ना, त्यावेळेस डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार होते, शंका होत्या, भीती होती मनामध्ये. पण ही स्लाइड ज्यावेळेस मी बघितली ना, की घरातला कर्ता व्यक्ती घरामध्ये नसल्यावर काय परिस्थिती येते, तर मित्रांनो, एक्झाम्पल माझ्या बाबतीमध्ये घडलं. आमच्याच घरातला कर्ता व्यक्ती नसल्यामुळे घरावरती काय परिस्थिती होती ना, हे फार जवळून बघितलं होतं. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की आयुष्य बदलण्याचा चान्स मिळालाय. थोडा प्रोग्राम होता, समजून घेऊया नक्की काय असेल. का, कारण की जर बघितलं, एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की जर तुम्हाला किडनॅप केलं किंवा जर तुमच्या आयुष्यातलं काही बरं वाईट झालं तर काय. मला सिंपल सांगायचंय मित्रांनो, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला असेल. विचार करून बघा, आपण घरातले कर्ते व्यक्ती आहोत. जर कदाचित त्या फॅमिलीत आपण नसेल, तर आपल्यानंतर आपल्या परिवाराचं काय, आपल्यानंतर आपल्या परिवाराला कोण सांभाळत. असा एकही व्यक्ती नाहीये जो आपल्यानंतर फॅमिलीला सांभाळत. मग हा बिझनेस आपल्याला कितपत गरजेचा आहे, तर याचं एक्झाम्पल आहे की हा व्यक्ती आहे, जॉब करतोय, फुल टाइम जॉब चालू आहे, आणि पार्ट टाइम मध्ये यांनी नेटवर्क व्यवसायाला सुरुवात केली, सनेज मार्केटिंगला सुरुवात केली. पार्ट टाइम मध्ये हा व्यक्ती काम करत करत एक साधारणतः 50 लोकांचा, 20-25-50 लोकांच्या व्यक्तीने ग्रुप बनवला. मला सांगा, जर हा व्यक्ती जॉब करतोय आणि जॉब करत असताना जर या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं, तर त्याच्या घरात इन्कम येईल का? बिलकुल पण नाहीये. हा जोपर्यंत काम करतोय ना, तोपर्यंतच घरात इन्कम आहे. पण ज्या दिवशी या व्यक्तीचं काही बरं वाईट होईल, त्याच्यानंतर त्याची फॅमिली रोडवरती असेल, इन्कम झिरो झालेला असेल. मग अशा परिस्थितीमध्ये जर तो व्यक्ती जर हा बिझनेस करत असेल, तर ह्या बिझनेसचा बेनिफिट काय. हा व्यक्ती जरी करत नसेल, तर त्याच्यानंतर हा बिझनेस त्याच्या नॉमिनीच्या नावाने ट्रान्सफर केला जातो. आज मी काम करतोय, महिन्याला 5 ते 6 लाख रुपये कमवतोय. जर कदाचित माझं काही झालं, तर माझ्यानंतर हा बिझनेस आहे जसाच्या तसा माझ्या फॅमिलीच्या नावाने ट्रान्सफर केला जाईल. माझ्यानंतर माझी बायको असेल, माझी मुलगी असेल, त्यांच्या नावाने हा बिझनेस ट्रान्सफर केला जाईल. त्यांना पैशासाठी काम करायची गरज पडणार नाही. का, कारण की त्यांच्या बापाने जे कमवून ठेवलंय ते ऍज इट इज त्यांना मिळणार, ऍज इट इज त्यांच्या नावाने ट्रान्सफर केला जाणार. म्हणून हा बिझनेस गरजेचा आहे. आयुष्यात डिसिजन घ्यावा लागेल. ही जी वाट दाखवली, एक रस्ता बदललाय. ज्या वाटेनं माझ्या आयुष्यातले नातेवाईक, आई वडील, आजी आजोबा पंजोबा सगळेजण या गर्दीतून जात होते, आणि आज तुमचा मित्र नातेवाईक कुणीतरी तुम्हाला उडून उडून त्या वाच रस्त्यावरती घेऊन चालला. तो सांगतोय तुम्हाला, अरे या गर्दीतून बाहेर पड, एक वेगळा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती स्वप्न पूर्ण होऊ शकतात. त्यांनी दाखवलाय तुम्हाला हा प्रोग्राम. तो ओढत ओढत तुम्हाला जिथपर्यंत घेऊन येतोय की जर सुरुवात केली तर आयुष्य बदलू शकतं, चान्स आहे आयुष्य बदलवण्याचा. पण जर आपण नाही सुरुवात केली, आपण जर म्हणलो नाही आज उद्या परवा सांगू,
पैसे आल्यावर सांगतो, लॉकडाऊन संपल्यावर सांगतो, किंवा मित्राला विचारून सांगतो, या विचारात जर आपण थांबलो तर तो व्यक्ती थांबणार नाहीये. तो त्याचं काम करत राहणार, त्याला त्याचा बेनिफिट मिळणार. हे पण तुमचं काय? जर आपण डिसिजन नाही घेतला तर आपलं काय? डिसिजन घ्यावा लागेल. हा बिझनेस करण्याचे आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन. तुम्ही एक आयडी घेऊन पण बिझनेसला सुरुवात करू शकता 6,650 मध्ये, ज्याच्यावरती तुम्हाला सिंगल बेनिफिट मिळणार. एक आयडी घेतला तर सिंगल बेनिफिट मिळणार. तुम्ही 2 आयडी घेऊन बिझनेसला सुरुवात करू शकता 13,300 रुपयामध्ये. 2 आयडी जर तुम्ही या ठिकाणी घेतले तर तुम्हाला डबल बेनिफिट मिळणार. जसं मी जर माझं 2 हॉटेल जर टाकले तर 2 हॉटेलच्या माध्यमातून मला प्रॉफिट नक्कीच जास्त येणार. आणि 2च्या जागेवर जर मी 3 हॉटेल टाकले, या ठिकाणी जर 3 आयडी घेऊन जर बिझनेसला सुरुवात केली तर साधारणतः 19,950 रुपयामध्ये हा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. पण मला 3 पण बेनिफिट मिळणार. 19,950 जर बघायला गेलं तर फार मोठी अमाऊंट नाहीये. आणि जर ह्या परिस्थितीत विचार करायला गेले तर 19,000 खूप मोठी अमाऊंट आहे. पण विचार करून बघा, 19,000 मध्ये तर आयुष्य चालणार नाहीत आपलं. पण जर तेच 19,000 जर या ठिकाणी राईट ठिकाणी जर लावले, जसं आपण म्हणतो ना, 6 मारण्यासाठी फार मोठी ताकद लावण्याची गरज नसते. 6 मारण्यासाठी फार ताकदीची गरज नसते. फक्त एकदा राईट टायमिंगला बॅट जरी घुमवली तरी 6 जाऊ शकतो. त्याच पद्धतीने आज होऊ शकतं, सगळं लॉकडाऊन आहे, बाहेर पडता येत नाही. आज बऱ्याच लोकांना वाटेल की आपला मित्र आपल्याला काय सांगतोय, किंवा 1-1.5 तासापासून तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करतायत आणि इथं पैसे भरायचे की काय. हा फक्त सांगण्याचा बिझनेस आहे. आम्हाला करणं ना करणं तर तुमच्यावरती आहे. आणि 7 आयडीने जर बिझनेसला सुरुवात केली 46,550 रुपये, तर मल्टिपल बेनिफिट आहे. बेनिफिटच बेनिफिट आहे. ज्या दिवशी हा बिझनेस बघितला माझा माइंड पूर्णपणे निगेटिव्ह होता. सुरुवातीला मी विचार करून बसलो होतो, आपल्याला माहिती असंच काहीतरी असणार. पण एंडिंगला जसा जसा प्रोग्राम संपत आला ना, मी तयार झालो 7 आयडीने बिझनेस करण्यासाठी. आणि 7 आयडीने सुरू केलेला बिझनेस आज आयुष्य पूर्णपणे बदलले. 46,550 रुपये माझ्याकडे नव्हते. 17,000 रुपयाने जॉब करत होतो. 10% व्याजाने पैसे उचलून भरले, बिझनेसला सुरुवात केली. आणि आज त्या 46,000 माझ्या आयुष्यात काय बदल झाला आज जर बघितलं तर हा मी आहे. आज बऱ्याच लोकांना वाटतं की नाही हे बाबा हे असं बसून बोलतात लय भारी असं. बिलकुल नाही. तुमच्यासारखी केलेली सुरुवात, जे मी सांगितलं, छपराच्या घरात जन्म झालाय, मातीच्या भिंती आहेत, पाऊस जर चालू झाला तर झोपायला जागा मिळत नव्हती. खाली जर तुम्ही बघितलं तर ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा आहे. एक बाईक परचेस केली होती सेकंड हँड पुण्यात आल्यानंतर. ही लाईफस्टाईल आहे मित्रांनो. बिझनेसला सुरुवात केली, ते 46,000 मी लावलेत म्हणून माझ्या आयुष्यात काय बदल झाला. आज जर बघितलं तर 42 दिवसामध्ये या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 1,43,000 रुपये इन्कम स्टेटमेंट आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं एका आठवड्याचं इन्कम 1,28,000. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याचं इन्कम जे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक आठवडा 1,50,000 या ठिकाणी मिळू शकतो. हे माझं लाईव्ह स्टेटमेंट आहे की मी आठवडा 1,50,000 खरंच घेतलाय की नाही. त्यानंतर बँकेत आलेले SMS तुम्हाला दाखवतो, कारण की शंका असते लोकांना खरंच. हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय आणि व्हिडिओ स्टॉप झालाय. बाकीच्यांना दिसतंय पीपीटी? कदम सर आवाज येतोय माझा? हा सर, येतोय ना. पीपीटी दिसते सगळ्यांना? हा ओके. ओके. या ठिकाणी जर बघितलं तर 6-8 1,44,000 आणि दुसऱ्या बाजूला 20-8 1,27,000. म्हणजे फक्त 15 दिवसाचं इन्कम आहे त्या ठिकाणी. 15 दिवसाचे इन्कमचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर साधारणतः 2,60,000 फक्त 15 दिवसाचं इन्कम. अकाउंटला जमा झालेलं इन्कम तुम्हाला दाखवतो माझं स्टेटमेंट. त्यानंतर हे प्रत्येक आठवड्याचं इन्कम आहे. 10 वीकचं इन्कम जर बघितलं तर साधारणतः 12,53,000 रुपये. हे TDS सर्टिफिकेट आहेत, जे गव्हर्नमेंटला पैसे रिटर्न येतात. TDS पैसा आल्यानंतर या सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या. सोनं झालंय, बँक बॅलन्स झालाय, पुण्यामध्ये घर झालंय, मान सन्मान मिळालाय. कारण माणूस पैशासाठी काम करतो आणि पैशाच्या माध्यमातून त्याला ह्याच गोष्टी कंप्लीट करायच्या असतात. त्यानंतर आज जर बघितलं 3 कार झाल्या. पहिली कार या बिझनेसच्या माध्यमातून 6 लाखाची घेतली. त्यानंतर दुसरी कार 12 लाख रुपयाची. आणि आता जी तिसरी कार मी जी यूज करतो ती पण याच इंडस्ट्रीच्या माध्यमातून परचेस केली. साधारणतः 4 महिने झाले त्या गाडीला मला परचेस करून. जे वर्ल्ड नंबरचा ब्रँड आहे, जगातला सगळ्यात पॉवरफुल ब्रँड आहे. ज्या कारची किंमत आहे मित्रांनो 52 लाख रुपयाची मर्सिडीज बेन्झ. ती पण मी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून परचेस केली. म्हणजे आज जर बघितलं महिना 5 ते 6 लाख रुपये इन्कम, पुण्यामध्ये घर, 52 लाख रुपयाची कार. आज मी एकट्याने पैसा कमवलाय हे महत्वाचं नाहीये. आज टीम मध्ये जर बघितलं तर 41 लोक स्वतःच्या कारमध्ये गेले. 10 ते 12 लोकांनी पुण्यामध्ये स्वतःचे वेगवेगळ्या सिटीमध्ये स्वतःचे घर परचेस केले. आज माझ्या साधारणतः 10-12 फॉरेन ट्रिप झाल्या. पण आज टीम मध्ये जर बघितलं जवळपास 100 पेक्षा जास्त लोक फॉरेन ट्रिप करून आले.
आज मी एकटा 5-6 लाख रुपये कमवत नाहीये. आज टीम मध्ये जर बघितलं तर साधारणतः 300-400 लोक आहेत जे महिन्याला 10,000पासून 5 लाखापर्यंत पैसे कमवतात. मी एक घेतलेल्या डिसिजन मुळे आज एवढ्या लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकलो, एवढ्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक मार्ग देऊ शकलो पैसा कमवण्याचा. आज तोच मार्ग तुमचा मित्र तुमच्यापर्यंत घेऊन आलाय. आणि एंडिंगला प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की पैसा आल्यानंतर मान सन्मान मिळाला पाहिजे. कारण की पैसा जसं आपण म्हणतोय की पैसा तर काय आपण वरती नाही घेऊन जाणार, पैसा आपल्याला जमिनीवरच लागणार आहे. पण पैशानंतरचा जो मान सन्मान असतो, एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवतो तुम्हाला कि 10,000 लोकांमध्ये कसा मान सम्मान मिळतोय. कि दोस्तों जिंदगी के कई खास कदम होते हैं, जरा गौर फरमाइएगा कि जिंदगी में कई खास कदम होते हैं, जैसे शादी करना, घर बसाना और अच्छा सा जॉब मिलना. और हमारी कंपनी में भी एक ऐसी पर्सनालिटी है जो निकले थे MIDC में काम करने, लेकिन सही वक्त पर सही डिसीजन लेकर सन एज के साथ हाथ मिलाया, जहां उन्हें बहुत ही कम उम्र में बड़ी अचीवमेंट मिली. सबसे पहले एक अच्छा इनकम मिला, दूसरा इन्होंने शादी भी सन एज के डिस्ट्रीब्यूटर से ही हुई, और आज सन एज के बदौलत से घर, गाड़ी और डायरेक्ट 2 व्हीलर से मर्सिडीज अचीवर बने. जी हाँ लेडीज एंड जेंटलमैन, पिंपरी चिंचवड के रहने वाले द यंग एंड डायनामिक रोमांटिक स्टार, इट्स वन एंड ओनली मिस्टर गणेश लोहारे. जोरदार तालियों के साथ इनका स्वागत किया जाए. मिस्टर गणेश लोहारे. दहा हजार प्लस लोकांमध्ये पैसा आल्यानंतर जो मान सन्मान मिळतो तो पैशापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो मित्रांनो. आणि तो व्यक्ती सांगतो तुम्हाला जो हा व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे निगेटिव्ह होता, त्याने ठरवलं होतं की किती पण सांगणे ऐकणारच नाही. तो व्यक्ती आज इंडस्ट्रीच्या माध्यमातून 52 लाखाची गाडी यूज करतो. 30 महिन्याचं इन्कम या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 1,20,00,000पेक्षा जास्त. आणि जो मला बिझनेस दाखवण्यासाठी घेऊन आला होता अनोळखी व्यक्ती होता, काहीच ओळख नव्हती त्या व्यक्तीची माझी. व्यक्ती गणेश लोहारे साहब के काहीच ओळख नव्हती या व्यक्तीची माझी. अनोळखी व्यक्ती होता. हर पत्थर चमकदार नहीं होता, हर फूल खुशबूदार नहीं होता, हर पत्थर चमकदार नहीं होता. दोस्ती देख के करना मेरे दोस्त, क्योंकि हर दोस्त, हर लीडर गणेश लोहारे जैसा नहीं होता. तो प्लीज वेलकम मिस्टर गणेश लोहारे. इतना बड़ी अचीवमेंट. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण की ती नेहमी पडत असतात. पण मित्रांनो ती पडत नसतात. दोस्तों मेरा नाम गणेश पुणे में आते टाइम 2009 में, क्योंकि 4 साल का था पिताजी एक्सपायर हुए थे, घर की सारी जिम्मेदारी सर के ऊपर आई थी. और एक ऐसा टाइम था जब सोचना पड़ा कि पुणे में जाके कुछ तो नौकरी करना है. पहली नौकरी मिली दोस्तों 550 रुपए महीने से. उसको कंटिन्यू करते करते 3-4 साल में एक ऐसी शख्सियत मेरे लाइफ में आई जिसने मेरी पूरी जिंदगी बदल डाली दोस्तों. क्योंकि हर इंसान के लाइफ में गुरु होना बहुत जरूरी होता है, और मेरे लाइफ में ऐसे गुरु है, ऐसे मेंटर है मिस्टर अशोक जी तोड़वल सर. इनको तहे दिल से धन्यवाद करता हूं दोस्तों, क्योंकि उन्होंने एक ही बात बोली थी कि गणेश अगर जिंदगी में सक्सेस बनना है, जिंदगी में बड़ा पैसा कमाना है, तो सिर्फ एक डिसीजन लेके मेरे साथ चल. और उस टाइम उन्होंने मुझे सनेज मार्केटिंग में लाया था दोस्तों. सनेज मार्केटिंग के ग्रेट सीएमडी मिस्टर छगन जी राठौर सर को भी तहे दिल से धन्यवाद करना चाहूंगा, क्योंकि आज तक मार्केट में बहुत सारी कंपनियां देखी, बहुत सारी सीएमडी देखे, बहुत सारे प्रोडक्ट देखे दोस्तों. इसके पहले बहुत सारा सुना, लेकिन सनेज मार्केटिंग देखने के बाद एक ही चीज पता चली, क्योंकि लोग मार्केट में दारू बेचते, लोग मार्केट में गुटखा बेचते, लोग नशीली दवा बेच के करोड़पति बन रहे, चॉपर में घूम रहे. लेकिन सनेज एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ पे हेल्थ के प्रोडक्ट है, जहाँ पे एग्रीकल्चर के प्रोडक्ट है. साला ये प्रोडक्ट एक टाइम खरीदने के बाद हम जैसे नॉर्मल लोग मर्सिडीज और BMW में तो जरूर घूम सकते हैं दोस्तों. एक विश्वास मिला. और दोस्तों 3 साल पहले इस अपॉर्चुनिटी को शुरुआत किया था. पैसा नहीं था शुरुआत करने के लिए, बहुत नेगेटिव माइंड, नेगेटिव कचरा दिमाग में था, क्योंकि 3-4 पीढ़ी गरीबी में गई थी. और ऐसे टाइम पे जब सनेज को शुरुआत किया दोस्तों, विश्वास नहीं था लाखों मिलेंगे, करोड़ों मिलेंगे, लेकिन
एक ही विश्वास था, काम करेंगे तो हफ्ते का 1000 तो जरूर मिलेगा, क्योंकि ये प्रोडक्ट ऐसे थे जहाँ पे आपने सुना ये प्रोडक्ट मार्केट के लोगों की जरूरत है। दोस्तों प्रोडक्ट परचेस किया, पहले खुद यूज किया क्योंकि डाउट था ये प्रोडक्ट मार्केट में रिजल्ट देगा कि नहीं। पहले खुद यूज किया, फिर सिस्टम को लेके काम करना चालू किया, क्योंकि मार्केट में एक ही चीज पता चली, जब तक सिस्टम नहीं ना तब तक सक्सेस नहीं मिलता मेरे दोस्तों। लेकिन अशोक सर ने मुझे एक ही बताया कि गणेश, जब तक इथिकल सक्सेस एजुकेशन सिस्टम मार्केट में काम करेगा ना तब हर कोई बंदा करोड़पति बन सकता है। विश्वास के साथ सर को शुरुआत किया दोस्तों, आज 3 साल कंप्लीट हुए, 3 साल में 3 कार हो गई। अभी जो कार लिया दोस्तों, जो आप सभी लोगों ने देखा, जो मेरे गांव का मेरे खानदान का पहला कार है, 52 लाख रुपए का मर्सिडीज बेंज, और इसी सिस्टम के माध्यम से दोस्तों कम से कम 1000 भी कमाया, हफ्ते का 1,50,000 कमाया, और 3 साल का टोटल इनकम अगर आप देखोगे तो मेरे अकाउंट में जो इनकम क्रेडिट हुआ है आज तक पिछले 3 साल में एक दिन भी आगे पीछे नहीं हुआ। एवरी मंगलवार को मेरे अकाउंट में जो पेमेंट आया ना दोस्तों, 3 साल का मेरा टोटल पेमेंट है 1,17,00,000 रुपए। पावर ऑफ गणेश मार्केटिंग मैं कर सकता हूँ, यहाँ पे बैठा हुआ हर एक बंदा कर सकता है, सिर्फ जरूरत है डिसीजन लेने की। जाते टाइम एक ही बोलना चाहूंगा दोस्तों, उंच आकाशी गवस निघालणाऱ्या गरुडाला देखील पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवर यावं लागतं। उंच आकाशी गवस निघालणाऱ्या गरुडाला देखील पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवर यावं लागतं। जमिनीवर येणं त्याचा हारणं नसतं मित्रांनो, जमिनीवर येऊन पुन्हा उतरून आकाशात गगन भरायला घेणं त्याच्या रक्तात असावं लागतं। विश्वास आज पैसा तर मिळाला मित्रांनो, 52 लाखाची गाडी झाली, पुण्यामध्ये घर झालं, मान सन्मान मिळालाय, लोकांच्या लाईफ मध्ये पैसा येतोय, त्यांना त्यांच्या घरामध्ये घेऊन चाललोय, फॉरेन ट्रिप सारख्या गोष्टी त्यांना अचीव्ह करून दिल्या। या सगळ्या गोष्टी या फक्त नेटवर्क मार्केटिंग मधनं पॉसिबल झाल्या, जॉब मध्ये या कधीच पॉसिबल नाहीयेत। हे बघा बिफोर आणि आफ्टरची लाईफ, बिझनेसला येण्याच्या अगोदर काय होतो, आज बिझनेसला आल्यानंतर काय झालं। आज कधी स्वप्नात विचार केला नव्हता की 52 लाखाची गाडी आपण घेऊ शकतो, आज नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून पॉसिबल झालं। आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की एक रिटायरमेंट लाईफ पाहिजे। आज वय वर्ष 29 आहे, पण 29 वर्षामध्ये आज महिन्याला 5 ते 6 लाखाचं इन्कम, एक रिटायरमेंट लाईफ। आज पैशासाठी काम करण्याची गरज नाहीये, आज लॉकडाऊन आहे, लोक टेन्शन मध्ये आहेत पैसा कसा कमवायचा, तरी पण महिन्याला 3-4 लाख रुपये कमवतोय। हे सगळं पॉसिबल होऊ शकतं फक्त नेटवर्क मार्केटिंग मधून। आणि याच्यासाठी मी फार काही नाही केलं, फक्त एक राईट टायमिंगला एक प्रोडक्ट खरेदी केलं, जे प्रोडक्ट बाहेर मार्केटमध्ये मिळत होतं, डिस्काउंट मध्ये होतं, ते प्रोडक्ट न घेता मी सनेजच्या माध्यमातून घेतलं, आणि सनेजच्या माध्यमातून घेतल्यामुळे मला हा बेनिफिट मिळाला। जसं इथं दाखवलंय तुम्हाला, ही व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या लाखो लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन केलंय, अशोक तोडमल सर। आज जर बघितलं साधारणतः या व्यक्तीमुळे 6 ते 7 लोक आज मर्सिडीज मध्ये फिरतात। या व्यक्तीमुळे जर बघितलं तर 10 ते 12 लोक आज करोडपती झालेत। या व्यक्तीने या सनेजच्या मार्केटिंगच्या माध्यमातून साधारणतः 10 करोड पेक्षा जास्त इन्कम केलंय। आज एक विचार आहे कुठेतरी लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट करण्याचा, त्यासाठी निघाले। हे वेगवेगळे इन्कमचं स्टेटमेंट आहे, जे लोकांच्या मनामध्ये भीती असते, खरंच पैसा मिळतोय का। आणि आज या व्यक्तीचं विजन आणि मिशन आहे 100 लोक करोडपती बनवणं। आज फक्त स्वतः पैसा मिळेल किंवा स्वतःचे स्वप्न पूर्ण होतील म्हणून नाही, लोकांच्या लाईफ मध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज ही व्यक्ती धावपळ करते। एक राईट एज्युकेशन सिस्टम आहे, त्या एज्युकेशन सिस्टमला घेऊन काम करते। गरज आहे मित्रांनो एका डिसिजनची। लास्टचा फक्त 5 मिनिटाचा प्रोग्राम बाकी राहिला, शेवटचे 5 मिनिटं फक्त आहेत। गरज आहे एका डिसिजनची, कारण की आज जर बघितलं जो व्यक्ती तुम्हाला हा प्रोग्राम दाखवतोय त्याने तुम्हाला दाखवायचं काम केलं, करणं ना करणं तुमच्या हातामध्ये। आज बरेच लोक विचार करतील उद्या सांगतो, परवा सांगतो, लॉकडाऊन संपल्यावरती करू, पैसे नाहीयेत, पैसे आल्यावरती करू। मित्रांनो जसं एकदा प्लॅटफॉर्मवरनं सुटलेली ट्रेन कुणासाठी थांबत नसते, तिला जर आपल्याला पकडायची तर दुसऱ्या स्टेशनला जाऊन आपल्याला पकडावं लागतं। आयुष्य असंच असतं, एकदा जर आपल्या हातातून चान्स सुटला तर तो आपल्यासाठी परत कधीच नसतो। मग आज तो व्यक्ती तुम्हाला दाखवतोय, त्याला वाटतंय की बाबा काहीतरी आयुष्य बदलवणारा चान्स आहे, तो सांगतोय की बाबा एक डिसिजन घेऊन जर सुरुवात केली तर होऊ शकतं, कुठेतरी चान्स आहे। पण जर आपण म्हणलं नाही विचार करू दे, उद्या परवा सांगतो, पैसे आल्यावरती सांगतो, आज पैसे नाहीयेत, लॉकडाऊन संपल्यावरती सांगतो, तो थांबणार नाहीयेत। आजही काम चालू आहे, आजही नवीन नवीन लोक बिझनेस मध्ये येतात, नवीन नवीन लोक प्रोडक्ट खरेदी करतात, तो थांबणार नाही, तो त्याचं काम चालू ठेवणार। तो तुम्हाला पुन्हा कुठेतरी सांगणार की बाबा आता तरी सुरुवात कर माझ्या बरोबर। विचार करून तर काहीच मिळत नाही, शेवटी ऍक्शनच करावी लागेल। आपण म्हणलं की नाही आजही थांबू दे थोडं, पुन्हा विचार करू दे, विचार करून काय मिळणार। विचारच करायचा आहे तर 100% त्या व्यक्तीला विचारा, दुसऱ्याला कुणाला जरी विचारण्यापेक्षा त्याच्याबरोबर डिस्कस करा की काय आहे बिझनेस, कशा पद्धतीने करावा लागेल, खरंच बेनिफिट मिळतो का, किंवा एवढ्या लोकांना ऐकलंय, किंवा खरंच हा बिझनेस सत्य आहे का। तर अशोक तोडमल एक युट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन ऐका, किंवा गणेश लहारे पण एक युट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याच्यावरती पण जाऊन ऐका की हा बिझनेस रन करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी एक सिस्टम आहे। जसं म्हटलं जातं की मोबाईल बनवण्यासाठी एक डाय आहे, त्या पद्धतीने मोबाईल बनले जातात।
मग बिझनेससाठी पण एक डाय आहे, तिथं लोक करोडपती बनू शकतात. आज डिसिजन गरजेचा आहे, पण जर नाही डिसिजन घेतला तर तो व्यक्ती त्याचं काम करणार आहे. पण आपल्याला एक दिवस तरी यावं लागेल. मग मला सांगा, कुठंतरी 50 लोकांच्या खाली जाऊन काम करण्यापेक्षा जर आज डिसिजन घेतलं तर जागा आहे कुठंतरी 50 लोकांच्या वर येण्याची चान्स आहे. या 50 लोकांच्या अगोदर जर आपण सुरुवात करण्याचा एक चान्स आपल्याला कुठेतरी मिळतोय. पण जर आपण थांबलो तर हा चान्स आपल्या हातातून निघून जाणार. जसं या ठिकाणी जर बघितलं, एक फिश आहे, ज्या पद्धतीने मोठा होत जातो त्यावेळेस त्याला एका छोट्या टँक मधून एका मोठ्या टँकची गरज असते, कारण की त्याला त्याचा शरीराचा व्याप मोठा असतो. आज आपली पण परिस्थिती तशीच आहे. गरिबीत आहेत, दुःखात आहेत, त्रासात आहेत, अडचणीत आहेत. आज चान्स मिळालाय कुठेतरी एका छोट्या टप्प्यातून मोठ्या टप्प्यात जाण्याची. पण जर आपण इथे म्हणलो की नाही विचार करू दे, उद्या सांगतो, परवा सांगतो, संधी आपल्यासाठी थांबत नसते मित्रांनो. जसं म्हणलं ना, ट्रेन जर एकदा सुटली तर तिला दुसऱ्या स्टेशनवरती जाऊनच आपल्याला पकडावी लागेल. मग आज ही संधी तुमच्यापर्यंत आली. आज डिसिजन जर घेतला, जर त्या व्यक्तीबरोबर जर प्रॉपरली डिस्कस केलं, बिझनेस जर त्याच्याकडून समजून घेतला नक्की काय आहे, तर मला गॅरंटी आहे मित्रांनो, या बिझनेसच्या माध्यमातून फार मोठी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. फार मोठी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आणि जर नाही डिसिजन घेतला तर असं काय तुमच्या मानेवर कोणी सुरा ठेवणार नाही किंवा तुमच्या खिशाला कोणी कातर लावणार नाही. तुमची त्याची मैत्री आयुष्यभर असणार आहे. ती मैत्री काय तुमची तुटणार नाही. अरे पण जर डिसिजन घेतला, मी एक तुमच्या फॅमिलीतला मेंबर आहे, एक तुमचा भाऊ आहे, एक तुमच्या मुलासारखा आहे, आणि आपण मोबाईल वरती नाही तर मी तुमच्या घरामध्ये येऊन बसलोय आणि घरामध्ये बसून तुम्हाला हा बिझनेस समजवतोय. अशा पद्धतीने जर हा बिझनेस जर तुम्ही समजून घेतला तर मला गॅरंटी आहे मित्रांनो की गरज आहे फक्त एका डिसिजनची. आज प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, त्रास आहे, आणि त्या दुःखातून त्या त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्यापर्यंत मिळालाय. आणि म्हणून तो मित्र तुम्हाला दाखवतोय की बाबा एक चान्स मिळालाय, डिसिजन घे, सुरुवात कर. तर एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी तुमची वाट बघतीये मित्रांनो. या बिझनेसला करण्यासाठी लाखो करोडो रुपये किंवा अरबो रुपये भांडवल लावायची गरज नाही आपल्याला, कारण की बाहेर मार्केटमध्ये करोडो रुपये लावल्यानंतर लाखोत इन्कम मिळतं, लाखो रुपये लावल्यानंतर हजारो मध्ये इन्कम मिळतं. नेटवर्क एक असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये 5-10 हजाराचे प्रोडक्ट्स आपण परचेस करतोय. पैसा कंपनीकडे दिला, कंपनीने मला प्रोडक्ट दिलं, माझी इन्व्हेस्टमेंट झिरो आहे. पैसा कंपनीला दिला, कंपनीने मला प्रोडक्ट दिलं, माझी इन्व्हेस्टमेंट झिरो आहे. पण जर हा बिझनेस जर मी करण्याचं डिसिजन घेतलं, मी पण ना या बिझनेसला सुरुवात केली 7 आयडी घेऊन, आज या बिझनेसच्या माध्यमातून 1,20,00,000 रुपये कमवले. पुण्यामध्ये स्वतःचं घर झालं, 52 लाखाची कार झाली, आज पार्किंग मध्ये 3-3 कारचा मालक झालोय. ज्या गावात जन्म झालाय, ज्या गरिबीत जन्म झालाय, त्या गरिबीचं लेबल तोडून 1 करोडपतीचं लेबल डोक्यावरती लागलंय. आज तुमच्यापर्यंत आहे. म्हणून म्हणलं तुमचा मित्र काही घेण्यासाठी नाही आला, तो तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलाय. त्यामुळे हा बिझनेस प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. जर तुमचे कुणाचेही काही क्वेश्चन असेल तर तुम्ही बिंदास मला विचारू शकता. 5 मिनिटं मी तुम्हाला चान्स देतोय, त्याच्यानंतर आपण हा प्रोग्राम ओव्हर करूया. ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही आलात त्याच्याकडनं तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिस्कस मध्ये समजून घेऊ शकता. ज्याला पण कुणाला काही क्वेश्चन असेल मला बिंदास विचारू शकता. धम्मपाल सर आहेत, बोला सर. सर नोकरी असेल तर मग हे बिझनेस कसा करता येईल? काय नोकरी, हा, नोकरीचा बिझनेस काही संबंधित नाही ना? बिलकुल नाही सर. तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तरी कुठलाही प्रॉब्लेम नाही. हा बिझनेस तुम्ही पार्ट टाइम मध्ये करू शकता. जो पण तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जो वेळ राहतो त्या वेळेला घेऊन तुम्ही हा बिझनेस करू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काम सोडून करायचं. मी जॉबच करत होतो सर, 550 रुपये महिना होता, नंतर 17,000 पर्यंत गेलो. आणि ज्या वेळेस मला माझ्या मित्राकडून हा बिझनेस मिळाला त्यावेळेस ऑलरेडी 17,000 कमवत होतो. पण मी विचार केला, संडेला सुट्टी असते, संध्याकाळी कामावून आल्यानंतर सुट्टी असते, आणि इथं काम काय आहे, फक्त माझ्या मित्रांना बिझनेस सांगायचा आहे. याच्यासाठी प्रोग्राम असतात, तो प्रोग्राम फक्त त्याला दाखवायचा आहे. त्याला आवडलं तर तो हो म्हणेल, त्याला नाही आवडलं तर तो नाही म्हणेल. आणि अशा मित्रांना दाखवत आज जर बघितलं तर संपूर्ण इंडियामध्ये 25,000 पेक्षा जास्त लोकांची माझी टीम आहे. 2-3 लोकांपासून पार्ट टाइम मध्ये चालू केलेला बिझनेस आज करिअर म्हणून उतरलोय, महिन्याला 6 लाख रुपये कमवतो. त्यामुळे पार्ट टाइम मध्ये पण करू शकता, काय अडचण नाही. आणखी ओके सर. आणखी कुणाचे काही प्रश्न आहेत? ओके, तुम्ही ज्यांनी पण तुम्हाला आजच्या या मीटिंगला जॉईन केलंय तुम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस करून घ्या. ते तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतील. सुरुवात करा बिझनेसला, आम्ही तुम्हाला सगळेजण मदतीला. चालेल सर. मीटिंग आपण एंड करूया. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट. कदम सर डिस्कस करून घ्या. ओके, थँक्यू. थँक्यू.